चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका योग ध्यान समायुक्तम निष्प्रपंचम परिग्रहं प्रसन्नं वदनं शांतं मंगलं सुमनोहरं ज्ञान वैराग्य संपन्न अखंड निजबोध रूपं पूर्ण ब्रह्मा श्री सद्गुरे वामनाय नमोस्तुते नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ती श्रेष्ठ भक्ती स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधोनी वाट धरली निजधामा नमस्कार माझा सद्गुरु सावळा रामा मस्तक माझा पायावरी या वारकरे संतांच्या चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड विठ्ठला विठ्ठला टाळी वाजवा टाळी वाजवा चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणे अंग दीपा नाही पाठी पोटी अंधकार सर्वांगी साखर अवघी गोड महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजाधिराज भगवान श्री पंढरीनाथ परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वसंत महावैष्णव ज्ञानराज माऊली स्वानंद सुखनिवासी प्रातःस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा सद्गुरू श्री सावाराम बाबा महाराज आदी करून सर्व साधू संतांच्या चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो। माझ्या समोर उपस्थित माझ्यापेक्षा ज्ञानाने वयाने अनुभवाने ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार प्रवचनकार मातृभगिनी श्रोता गायक वादक आदी करून कलाकार वर्ग तुम्हा सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून परमात्म्याच्या संकीर्तनाला आरंभ करतो। विठ्ठला अभंगावरील चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे। भगवान श्री ज्ञानोबा यांच्या अत्यंत पुण्यपावन क्षेत्रामध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचा औचित्य साधून संपन्न होत असलेला परमपूज्य आदरणीय हरिभक्तिपरायण पंडित दासोपंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाने चालत असलेला पंचम दिनाचा हा नाम महोत्सव आणि या उत्सवातील आजची ही दुसऱ्या दिवसाची संध्याकाळच्या सत्रातली कीर्तनाची सेवा माझ्यासारख्या एका सर्वसामान्य साधकाकडे आपण सोपवली आहे। तदनिमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालो। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आहे। अभंग 3 चरणांचा आहे। सगळ्यांच्या परिचयाचा पाठांतरातला ओळखीचा अभंग आहे। या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सज्जनाच्या संबंधानं काही चिंतन केलं आहे। सज्जन व्यक्तीचा आपल्याला परिचय व्हावा, सज्जन आपल्याला ओळखता यावा याच्याकरता सज्जनाच्या काही लक्षणांचं चिंतन तुकाराम महाराजांनी या अभंगातून दृष्टांतपूर्वक केलेलं आपल्याला पाहायला मिळेल। तुकाराम महाराजांना आपल्याला सज्जन पटवून द्यायचं आहे। अख्ख्या अभंगातला तुकाराम महाराजांचा उद्देश फक्त आपल्याला सज्जन कळाला पाहिजे एवढाच एक तुकोबाऱ्याचा उद्देश आहे। सज्जन कळावा असा तुकाराम महाराजांचा उद्देश आहे। कारण आपल्या दृष्टीनं ज्या सज्जनाच्या व्याख्या आहेत, आपण ज्याला सज्जन म्हणतो की नाही, त्या आपल्या दृष्टीनं असलेल्या सज्जनाच्या व्याख्या ह्या अत्यंत तोकड्या व्याख्या आहेत। आपण कुणालाही सज्जन म्हणतो आणि मोकळं होतो। आपल्याकरता काही सज्जन होण्याकरता माणूस फार करावं लागत नाही असं नाही, आपण कोणालाही सज्जन म्हणतो, कोणालाही सज्जन म्हणतो। मी गमतीनं म्हणत असतो, इथून आता उद्याच्या दिवशी परवाच्या दिवशी द्वादश सोडली की आपण निघणार की नाही, द्वादशी सोडल्यानंतर आपण म्हणजे आम्ही निघणार, आळंदीवाले राहणार, बाकी आम्ही सगळे निघणार की नाही। तुम्ही पहा, जेव्हा आम्ही हे सगळी मंडळी बाहेरची निघतात की नाही, द्वादशीच्या दिवशी सकाळी सकाळी निघालो, पुष्कळ गर्दी असते, भरपूर गर्दी, एस टी स्टँड अख्खं जाम झालेलं असतं। बरं, त्या एस टी स्टँडवर प्रत्येक गाडीत भरपूर गर्दी असते, एवढी गर्दी असते की पाय ठेवायला जागा नसते।
आणि अशा भरगच्च भरलेल्या बसमध्ये आपल्यासारखा एखादा मनुष्य चढला, जिथं पाय ठेवायला पण जागा नाही, तिथं एखाद्या माणसानं उठून जर आपल्याला बसायला जागा दिली तर आपण म्हणतो काय सज्जन माणूस आहे हो. म्हणजे कशावरून सज्जन ठरला? फक्त बसायला जागा दिली त्याच्यावरून आपण त्याला काय म्हटलो? सज्जन म्हटलो. इतक्या खालच्या पातळीचा आपला सज्जन आहे. काही नाही, फक्त बसायला जागा दिली तरी आपण त्याला सज्जन म्हणतो. काही विशेष करावं लागत नाही. किंवा मी म्हणत असतो एखादा माणूस असा आहे की गावात तो अख्ख्या लोकाला शिव्या देतो, सगळ्यांना शिव्या देतो, पण मला नाही देत ना, मला नाही देत ना, मग तो माझ्यासाठी कोण आहे? सज्जन आहे. गावाला देई का ना तो, आपल्याला घेणं देणं नाही, पण आपल्याशी तो चांगलं बोलतो, गोड बोलतो, वाईट शब्द बोलत नाही, शिव्या देत नाही, मग माझ्यासाठी तो सज्जन आहे. असा सज्जन आपल्या दृष्टीनं फार तोकडा आहे, फार बारीक आहे. आपण कुणालाही सज्जन म्हणून मोकळा होतो, पण सज्जन एवढा सामान्य नाही आहे. सज्जन इतका सामान्य नाही आहे. तुकाराम महाराजांच्या दृष्टीनं सज्जनाची व्याख्या फार व्यापक आहे. कारण सज्जन एका विशिष्ट स्तरावर पोचलेला महात्मा आहे, मनुष्य आहे. म्हणून सज्जन कुणाला म्हणावं याकरता तुकाराम महाराजांनी काहीसं चिंतन या अभंगाच्या माध्यमातून केलं आहे. आणि सज्जनाला डोळ्यासमोर ठेवून केलेलं चिंतन हे तुकाराम महाराजांनी थोडंसं गुण आणि अवगुण या दोन तत्वाला हाताशी धरून सज्जनाचं चिंतन मांडलेलं आहे. विठ्ठला हाताशी धरून तुकाराम महाराज सज्जनाचं चिंतन करतात बरं का. कारण गुण आणि अवगुण या जगात कुणाकडेही पहा, कुठल्याही व्यक्तिमत्वाकडे पहा, कुणाकडेही पहा, या अख्ख्या जगात गुणांची आणि अवगुणांची सळमिसळ असलेली आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे काही लोकांकडे भरपूर गुण आहेत आणि काही लोकांकडे भरपूर अवगुण आहेत, अशी माणसं आपल्याला या जगात पाहायला मिळतील. या जगात एकही माणूस असा नाही की ज्याच्याकडे 100% गुण आहेत आणि एकही माणूस असा नाही की ज्याच्याकडे 100% अवगुण आहेत. एखाद्याकडे अनेक अवगुण असतील तर एखादा गुण असल्याची शक्यता आहे, आणि एखाद्याकडे अनेक गुण असतील तर एखादा अवगुण असण्याची शक्यता आहे. म्हणजे गुण आणि अवगुण या दोघांच्या संबंधानं सळमिसळच या जगात पाहायला मिळते. तुम्ही कुणी माणूस घ्या, प्रत्येकाच्या ठिकाणी काही गुण आहेत आणि प्रत्येकाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत. आणि या गुणा अवगुणाचं जर आपण चिंतन केलं तर या समाजामध्ये जी काही प्रतिष्ठा प्राप्त होते ती फक्त गुणाला प्राप्त होते, अवगुणाला प्रतिष्ठा नसते. अत्यंत सामान्य, कळण्याकरता काही शास्त्र अभ्यासाची गरज नाही. गुणाला किंमत आहे, अवगुणाला किंमत नाही आहे. या जगात लोक जी आपल्यावर प्रेम करतात ती आपण माणूस आहोत म्हणून आपल्यावर प्रेम करत नाहीत. आपण मनुष्य असल्यानंतर आपल्या अंगी जे गुण आहेत त्या आपल्या गुणांवर प्रेम करणारी लोक आहेत. तुमच्यावर प्रेम करणारं कोणी नाही आहे. तुम्ही ध्यानात घ्या, आपल्यावर कोणीच प्रेम करत नाही. जोपर्यंत तुमचे गुण आहेत तोपर्यंत तुमच्यावर प्रेम असणार, आणि प्रेमा त्या गुणांकडे बघूनच लोक आपल्याला प्रेम करत असतात. मला सांगा ना, असं समजा ना, एखादे गायक आहेत, त्या गायकांना आपल्या सप्ताहात बोलवायचं आहे. कधी बोलवतो माणूस? दुसऱ्या कुठल्या तरी सप्ताहात पाहतो, त्यांना गाता येतं का ते पाहतो. चांगलं गाता येतं, चांगल्या चाली म्हणतात, चांगल्या काय संप्रदायाच्या चाली म्हणतात, पाठांतर चांगलं आहे. आता पाठांतर चांगलं आहे, चाली चांगल्या म्हणतात, उच्चार चांगला आहे, अमुक तमुक स्वर चांगलं आहे, हे सगळं त्यांचं पाहिलं की मग आपण त्यांना विचारणा करतो की बाबा तुमचं गायन आम्हाला आवडलं आहे, तर आमच्या गावचा 8 दिवसाचा सप्ताह येणार का तुम्ही? हे कधी विचारलं? कधी विचारलं? त्याचं सगळं ते गायन 2-4 दिवसाचं ऐकलं, ते आपल्या मनाला भावलं, म्हणून आपण त्या कलाकाराला आपल्याकडं बोलवलं. वाजवणाऱ्याचं काय वेगळं आहे मला सांगावं? वाजवणाऱ्याचं असंच आहे. कुठल्या तरी एखाद्या मोठ्या सप्ताहामध्ये आपण पाहतो अमुक अमुक मृदंगमणी आले, फार चांगलं वाजवलं आहे, फार चांगलं वाजवतात, स्पष्टता चांगली आहे, ठेका चांगला आहे, वाजवण्याचा बॅलन्स चांगला आहे, बॅलन्स्ड वाजवणं आहे, कमी जास्त नाही, कीर्तनकाराला जेवढं हवं तेवढंच वाजवतात, अमुक तमुक. हे सगळं बघितलं की आपण त्यांना विनंती करतो, येता का बाबा, आमच्याकडे येता का? 8 दिवस सप्ताह आहे, त्याच्यापैकी एखाद्या दिवस जरी आलात तरी चालेल, आम्ही नेमून देतो. सकाळी तुम्ही या, दुपारी तुम्ही या, संध्याकाळी तुम्ही या. स्वामी बरोबर आहे ना? आम्ही नेमून देतो. नेमून दिल्यानंतर तरी यावं की नाही मला सांगा? आलं पाहिजे बाबा, नेमून देतो तुम्ही आमच्याकडे या. आपण त्यांना नेमून दिलं का बरं? त्यांचं गायन आपल्याला आवडलं, त्यांचं वादन आपल्याला आवडलं, म्हणून त्यांना आपल्याकडं बोलवलं. कीर्तनकाराचं काय वेगळं आहे मला सांगा ना? कीर्तनकाराचं वेगळं काय? गावची मिटिंग बसते, सप्ताह होणार आहे, सप्ताहामध्ये कीर्तनकार घ्यायचे आहेत, कीर्तनकाराची सेवा घ्यायची आहे. कीर्तनकार हे सेवा घ्यायची इथपर्यंत बरं. काही लोक आम्हाला फोन करून सांगतात आमच्याकडे कीर्तनकार भरायचे आहेत. म्हटलं कुठं भरायचे आहेत? म्हटलं कीर्तनकार भरायचे आहेत, मिटिंग बसली. म्हटलं कुठं भरता कीर्तनकाराला आता? नाही ना, मी अनेक वेळा म्हणत असतो,
आपण पारमार्थिक आहोत की नाही, थोडं तरी शब्दांची आपण जाण ठेवली पाहिजे बरं का. परमार्थातले शब्द परमार्थातच वापरायचे आणि प्रपंचातले प्रपंचात वापरायचे. अशी सळमिसळ नाही करायची, इकडं तिकडं नाही करायची. एका दिवशी माझा संध्याकाळी 8:30ला एकानं फोन केला, मी उचलला. 8:30ला फोन केला, मी उचलल्यानंतर त्याला फार आश्चर्य वाटलं. त्यानं तिकडूनच मला विचारलं, वा 8:30 वाजता तुम्ही फोन उचलला म्हणजे तुम्हाला आज कुठं ऑर्डर नाही काय? मी म्हटलं आम्ही काय ऑर्डरवाले वाटलो काय? फार सेवा नाही का विचारा, कुठे कीर्तनाला नाही गेले का विचारा, फार तर कार्यक्रम नाही का विचारा. हे असं बोलायचं नसतं, थोडंसं तरी आपण भान राखलं पाहिजे. तर बरं ते कीर्तन करायला बाबा काहीतरी तारीख घ्यायची म्हणून मीटिंग बसली की सगळ्यात अगोदर काय पाहिलं जातं सांगावं? काय पाहिलं जातं? कीर्तनकाराची तारीख घेत असताना सगळ्यात आधी काय पाहिलं जातं? हां थोडं बोला. हां बाबा तो शेवटचा प्रश्न असतो आणि आम्हाला तर तो लागतच नाही. भूषण महाराज बरोबर आहे की नाही? आपल्याला तो प्रश्नच लागत नाही, कारण फार लवकर आम्हाला प्रश्न विचारतच नाहीत कुणी. पण ते विचारतात. पाकिट हे लय लांबचं आहे, ते शेवटचं राहिलं. सगळ्यात पहिले बघतात तो कीर्तनकार अलीकडं यूट्यूबला आहे की नाही. असतील तर बाबा कसं कीर्तन म्हणजे बाबा लोकाला रडवतात का, लोकाला हसवतात का? म्हणजे एकतर कीर्तनकारांना हसवलं पाहिजे नाही तर रडवलं पाहिजे. बाकी आम्हाला काही लागत नाही. आता बाकी आम्हाला काहीच लागत नाही. काहीतरी हसवा नाही तर रडवा तरी, या दोनच गोष्टी. म्हणजे तुम्हाला चांगलं कीर्तनकार व्हायचं असेल तर तुम्हाला हसवता तरी आलं पाहिजे, नाहीतर हे लक्षात ठेवू नका, हे खरं नाही आहे. नाही तर उगा तुम्ही एवढंच घेऊन जाल. नाही असं नाही आहे. तुकाराम महाराजांच्या अंतःकरणीच्या भावना काय आहेत त्या सांगण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कीर्तन आहे. तुकाराम महाराजांना, माऊलींना त्या अभंगाच्या माध्यमातून लोकाला काय सांगायचं आहे त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न जो कीर्तनकार करतो की नाही, तो कधीच वाममार्गाकडे जात नाही. तो व्यवस्थित चिंतन करतो. त्याला चिंतन करत असताना 4-10 दिवस तो अभंग घेऊन बसावा लागतो. मग तो अभंग घेईल, कुठून तरी ओव्या शोधेल, सुभाषित शोधेल, तुकोबाऱ्याची प्रमाणं शोधेल. एवढा सगळा गोतावळा त्यानं गोळा केला की मग त्याचं एखादं कीर्तन होतं. हे चिंतन करणाऱ्या कीर्तनकाराचं आहे. मग ते बघितलं जातं बाबा कसं कीर्तन करतात. मग आम्ही त्याला आपल्याकडं बोलवलं. अर्थ काय झाला, कोणताही कलाकार म्हणा, कोणताही कीर्तनकार म्हणा, त्यांच्याकडे जे गुण आहेत त्या गुणांकडे पाहूनच मनुष्य ठरवत असतो की बाबा यांना आपल्याकडं पाचारण केलं पाहिजे. अर्थात आपलं जे लोक जे आपल्याकडं आकर्षित झालेली आहेत त्याला एकमेव कारण आपले गुण आहेत, अन्यथा आपल्याला कोणी बोलवत नाही. व्हावा वाटे जाना, 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 व्हावा वाटे Jana
गुणा. तुका म्हणे गुणासाठी जना व्हावा वाटे. गुण आहेत ना म्हणून लोक तुमच्याकडे आकृष्ट होतील. अन्यथा आपल्याकडे गुण नसतील तर आपल्याला कोणी विचारत नाही. आपल्याकडचे गुण संपले आपल्याला कोणी विचारत नाही. गुणांचं तुकाराम महाराजांनी चिंतन केलं आहे की लोक तुमच्याकडे जी येतात ती फक्त तुमच्या गुणांमुळे येतात, अन्यथा येत नाहीत. बरं, गुण असतील तर तुमचा सन्मान आहे आणि अवगुण असतील तर मग सन्मान केला जात नाही. तुकाराम महाराजांचं मत आहे अवगुणाच्या हाती आहे अवघीच फजिती. दोन्ही गोष्टीनं तुकाराम महाराजांनी चिंतन केलं आहे. गुण आणि अवगुणाच्या संबंधानं गुणालाच प्रतिष्ठा प्राप्त होत असते, अवगुणाला नाही. आणि म्हणून गुणांच्या संबंधानं तुकाराम महाराज विशेष लक्ष देतात, विशेष महत्त्व देतात. गुण येतात म्हणजे काय? एखाद्याच्या अंगी गुण येतात म्हणजे काय? नुसतं वय वाढलं म्हणजे गुण वाढले असं होत नाही. वयाच्या दृष्टीनं एखाद्याच्या सुभाषितकारांनी असं चिंतन केलं आहे की एखाद्याचं वय वाढलं म्हणून त्याला ज्येष्ठ म्हणायचं नसतं. एखाद्याचं वय वाढलं म्हणून त्याला ज्येष्ठ म्हणायचं नसतं. त्याचे गुण वाढत असतील तर त्याला ज्येष्ठ म्हणा अथवा ज्येष्ठ म्हणू नका. गुण वाढत असतील तर ज्येष्ठ म्हणायचं. नहि ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. सुभाषितकारांनी म्हटलंय नहि ज्येष्ठस्य ज्येष्ठत्वम. नुसतं वय वाढलं म्हणून ज्येष्ठपणा आला असं नाही. गुणैर्ज्येष्ठत्वम उच्यते. गुण असतील तरच तुमच्याकडे ज्येष्ठपणा आहे. कसं? त्यांनी उदाहरण दिलं आहे केतकी वरपत्रेषु लघुपत्रस्य गौरवम. ते केवड्याचं पान असतं की नाही, गणपतीच्या काळात वगैरे ते आपण विकत घ्यायला जातो. ते केवड्याचं पान जेव्हा विकत घेतात ना लोक, ते बाजारात गेल्यानंतर केवड्याचं पान विकत घेत असताना ती भरपूर पानं उपलब्ध असतात. भरपूर पानं, काही लहान असतात, काही मध्यम असतात, काही मोठी असतात. त्या सगळ्या पानांच्या पैकी जी मोठी मोठी पानं असतात की नाही त्याला कोणी विचारत नाही. मोठी पानं असतात त्याला कोणी विचारत नाही. पण जी लहान लहान पानं असतात की नाही कोमल, ती वेचून वेचून मात्र लोक घेतात. कारण काय? कारण असं आहे की त्या लहान पानाच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण असतो. लहान पानाच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण आहे आणि ते पान जसं जसं मोठं होत जातं तसं तसं त्यातलं सुगंध नावाचा गुण हा निघत जातो आणि मोठ्या पानाच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण अजिबात नसतो. मग ज्या मोठ्या पानाच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण नाही त्याला कोणी विचारत नाही. केतकी वरपत्रेषु, वर म्हणजे मोठा की नाही, केतकी वरपत्रेषु, त्या केतकीचं वरपत्र म्हणजे मोठं पान आहे, त्याला कोणी विचारत नाही. पण लघुपत्रस्य गौरवम, लहान आहे पण त्याच्या ठिकाणी सुगंध नावाचा गुण आहे म्हणून लोक त्याला जवळ करतात. विठ्ठला काटे केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा, नाद दुलला केवळा, नाद दुलला केवळा, ऐसे केले गोपाळे, ऐसे केले गोपाळे, नाही सोने नाही सोने केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा, काटे केतकीच्या झाडा, काटे. काटेवरच थांबलो आपण. बरं झालं, त्याला आवश्यकता नाही ना. मोठ्या पानाला कोणी स्वीकारत नाही कारण त्याच्याकडे गुण नाही आहेत. अशा गुणा अवगुणांचा आपण विचार करा. बरं, गुण अवगुणांचा विचार कराल तर गुणाच्या ठिकाणी प्रतिष्ठा आहे, गुणाच्या ठिकाणी सन्मान आहे, गुणाच्या ठिकाणी पुरस्कार आहे. अवगुणाला कोणी विचारत नाही. या गुण अवगुणाला हाताशी धरून तुकाराम महाराजांना थोडं सज्जनाची व्यक्ती आपल्यासमोर व्यक्त करायची आहे. याचं कारण काय? सज्जनाची मूर्ती डोळ्यासमोर ठेवायची. याचं कारण सज्जनाच्या ठिकाणी गुण अवगुणांचा विचार तुकोबारायांनी केला आहे. या जगात इतरही अनेक गोष्टी आहेत की ज्यांच्या ठिकाणी गुणसंपन्नता आहे, गुणसंपन्नता आहे, पण त्यांच्या ठिकाणचे गुण जरी आपण स्वीकारले तरी दुसरी बाजू त्याची अवगुणाची आपल्याला पाहता येते. पण केवळ सज्जन हे व्यक्तिमत्व असं आहे की तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. पाहता म्हणजे शोधता, पाहता म्हणजे पाहिलं तर म्हणजे शोधलं तर. अर्थात तुका म्हणे तैसा सज्जनापासून, तैसा सज्जनापासून. तैसा म्हणजे कैसा, तैसा म्हणजे कैसा. जैसा वरच्या 2 चरणात सांगितला तैसा, 2 चरणं लावून घ्यायची वरची.
जसं वरती सांगितलेलं आहे तशा पद्धतीनं मग आता सज्जन तसा असतो असं जर तुकाराम महाराजांना म्हणायचं असेल तर तसा असतो म्हणजे कसा किंवा तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना असं जर करायचं असेल तर वरच्या सगळ्या दृष्टांतांच्या संबंधानं आपल्याला गुण अवगुणांचं चिंतन करणं अनिवार्य आहे. वरच्या सगळ्या दृष्टांतांचे गुण आणि वरच्या सगळ्या दृष्टांतांचे अवगुण हे जर आपण डोळ्यासमोर ठेवले तर तुकाराम महाराजांना अपेक्षित असलेला सज्जन आपल्या डोळ्यासमोर उभा राहील. मग तो सज्जन कसा असतो हे कळण्याकरता जे तुकोबारायांनी 4 दृष्टांत आपल्याला दिलेले आहेत त्याच्यापैकी 2 दृष्टांत तुकाराम महाराज देतात. अभंगाचं पहिलं चरण. चंदनाचे हात पाये घी चंदन, 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 चंदनाचे हात पाये घी चंदन. चंदनाचे हात पायही चंदन परिसा नाही हीन कोणी अंग. 2 दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिलेत. पहिला दृष्टांत चंदनाचा आहे आणि दुसरा दृष्टांत परिसाचा आहे. या दोन्ही दृष्टांतांकडे आपण नजर द्या. तुकाराम महाराज म्हणतात चंदनाचे हात पायही चंदन. चंदनाचे हात पाय. मला सांगा चंदनाचं झाड आपण पाहिलंय की नाही? पाहिलंय की नाही? हो नाही बोला ना जरा, मानाबिना हलवा ना जरा. मला सांगा ना चंदनाचं झाड पाहिलंय की नाही? पाहिलंय. कोणी कोणी चंदनाच्या झाडाला हात आणि पाय पाहिलेत मला सांगा बरं? कोणी पाहिलं नाही. मग चंदनाच्या झाडाला हात पाय नसतात का? तुकोबाराय का म्हणतात हात पाय? चंदनाचे हात आणि चंदनाचे पाय म्हणजे काय आहे? चंदनाचे पाय म्हणजे चंदनाची मुळं आहेत आणि चंदनाचे हात म्हणजे चंदनाच्या झाडाचा झालेला विस्तार आहे. सगळ्या फांद्या वगैरे सगळा विस्तार आहे. याचा अर्थ चंदनाचे हात पाय ही चंदन म्हणजे काय? चंदन हे मुळापासून ते शेंड्यापर्यंत चंदन असतं. चंदन असतं म्हणजे त्याच्या गुणाचा विचार तुकाराम महाराजांनी केला आहे. चंदनाकडे गुण आहे. चंदनाकडे गुण आहे. काय गुण आहे मला सांगावं? चंदनाच्याकडे गुण काय? सुगंध. बरोबर. सुगंध ही त्याची विशेषता आहे, गुण नाही आहे. ध्यानात घ्या. सुगंध ही त्याची विशेषता आहे, गुण नाही आहे. ते त्याचं वैशिष्ट्य ठरलं. मग गुण काय आहे? त्याचा गुण असा आहे आपल्याकडचा सुगंध दुसऱ्याला देणं हा गुण आहे. सुगंध असतं ही विशेषता आहे.
पण आपल्याकडचा सुगंध नावाचा गुण दुसऱ्याला सुद्धा देणं ह्याला काय म्हणतात? गुण म्हणतात. हा चंदनाच्या ठिकाणचा गुण आहे की नाही? आणि चंदन तेच चंदनाचं काम असते. सर्वांगी सुवास परितू उगला न रागे, उगला न रागे. समोवती तर मला, समोवती तर मला चंदन तरी तसे जाये. सर्वांगी सुवास परितू उगला न रागे, उगला न रागे. सर्वांगी सुवास परितो उगला न राहे, सभोवती तरुवर चंदनोची करीतो आहे. नाथ महाराजांनी चिंतन केलंय. त्या चंदनाच्या ठिकाणी असा विशेष गुण आहे की तो स्वतःही सुगंध रूप असतो आणि तो इतरालाही सुगंध रूप करतो. आपला सुगंध इतरांना देणं हा चंदनाचा गुण आहे की नाही? तो बाजूला कोण आहे हे बघत नाही, बाजूला कोण आहे पाहत नाही. म्हणजे माझ्या शेजारी बाभळीचं झाड आहे की माझ्या शेजारी कडुनिंबाचं झाड आहे हे चंदन पाहत नाही. चंदन फक्त आपलं काम करत असतं. ते बाभळीच्या झाडाला पण सुगंध देतं आणि कडुनिंबाच्या झाडाला पण सुगंध देतं. कोण? चंदन. आपण चंदनासारखं व्हायचं. आपल्या बाजूचं बाभळीचं झाड आहे की आपल्या बाजूचं कडुनिंबाचं झाड आहे आपण पाहायचं नाही. आपलं काम काय आहे? चंदनासारखं सुगंध देणं. चंदनाकडून हे गुण आपल्याला घ्यायचे आहेत. चंदन दुसऱ्याला सुगंध देतो आणि दुसऱ्याला सुगंध देणं हा चंदनाचा गुण ठरला. विठ्ठला विठ्ठला. सगळ्यांना सुगंध देतो. चंदन जसा सगळ्यांना सुगंध देतो की नाही? म्हणजे आपल्याकडचं दुसऱ्याला देतो. आपल्याकडचे गुण दुसऱ्याला देणं, आपल्याकडची विशेषता दुसऱ्याच्या अंगी बांधून देणं हा चंदनाचा जसा गुण आहे. तुकाराम महाराजांना म्हणायचं आमचा सज्जन पण तसाच आहे, आमचा सज्जनही तसाच आहे. म्हणजे कसं? चंदन जसं आपल्याकडचं दुसऱ्याला देतो तसं सज्जन सुद्धा आपल्याकडचं सगळं दुसऱ्याला देतो. अशी सज्जनाची संगत तुकोबारायांना लावून द्यायची आहे. सज्जनानं काय केलं आहे आत्तापर्यंत? सज्जन म्हणजे संत, महात्मा, साधू हे सगळे एकार्थवाचक शब्द तुम्ही स्वीकारा सध्या तरी समजण्याकरता. सज्जन या सदराखाली या सगळ्या सज्जनांनी काय केलं आहे? आपल्याकडे जे जे काही आहे ते ते सगळ्याला दुसऱ्याला देणं. आपणासी जे जे ठावे ते ते इतरासी सांगावे, शहाणे करोनी सोडावे सकळ जग. ही साधूची वृत्ती आहे, ही सज्जनाची वृत्ती आहे. तो आपल्याकडचं सगळं दुसऱ्याला देतो की नाही? ज्ञानोबारायांनी काय केलं मला सांगावं? ज्ञानेश्वर महाराजांची विशेषता काय आहे? ज्ञानेश्वर महाराजांची विशेषता ज्ञानोबारायांचं गुण आहे, ज्ञान आहे. ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान ही ज्ञानेश्वर महाराजांची विशेषता आहे. ऐका, ज्ञानेश्वर महाराजांचं ज्ञान ही ज्ञानेश्वर महाराजांची विशेषता आहे. पण आपल्याकडचं सगळं ज्ञान जगाकरता मोकळं करणं हा ज्ञानोबारायांचा गुण आहे. हा ज्ञानोबारायांचा जगातला सगळ्यात मोठा गुण आहे. आपल्याकडचं कुठलंच ज्ञान त्यांनी शिल्लक ठेवलं नाही बरं का. आपल्याकडचं सगळं ज्ञान, मग ते ज्ञानेश्वरीच्या रूपात असेल, ते अनुभव अमृताच्या रूपात असेल, ते चांगदेव 65च्या रूपात असेल, ते अभंग गाथेच्या रूपात असेल, अथवा ते हरिपाठाच्या रूपात असेल, हे सगळं ज्ञान समाजाकरता देणं म्हणजे आपल्याकडचं दुसऱ्याला देणं हा आमच्या सज्जनाचा गुण ठरला. विठ्ठला विठ्ठला. देवानं, तुम्ही म्हणाल मग ते ज्ञानेश्वर महाराजांनीच का म्हणता तुम्ही? देवानं पण दिलं होतं रे. देवानं गीता रूपी ज्ञान देवानं पण दिलं होतं की नाही? मग ज्ञानेश्वर महाराजांकडे तुम्ही गुण का सांगता, देवाकडे का सांगत नाही? देवाकडे सांगत नाही, ज्ञानोबारायांकडे सांगतो. याचं कारण असं आहे, देवानं दिलं होतं पण सगळं नव्हतं दिलं. देवानं गीतेच्या रूपात दिलं होतं पण सगळं नव्हतं दिलं आणि आपण सगळं द्यायला राहिलेलो आहे म्हणून ते परत आले आणि सगळं देऊन टाकलं. नंतर ज्ञानेश्वरीच्या रूपात सगळं देऊन टाकलं, सगळंच्या सगळं. म्हणून ती गीता जरी असली तरी गीतेच्या रूपात सगळं दिलंय असं देवाला प्रसन्नता झाली नाही. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपात येतात आणि सगळं काही भगवान परमात्मा ज्ञानोबारायांच्या रूपात येऊन समस्त ज्ञान या जगाकरता मोकळं करून टाकतात. हा ज्ञानेश्वर महाराजांचा गुण ठरला. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी, गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी.
ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रकट केली, हे ज्ञानोबाऱ्यांनी प्रकट केल्याचं सांगितलेलं आहे. हे ज्ञानेश्वर महाराजांनी उघड केलं, व्यक्त केलं. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी प्रकट केली आणि ब्रह्मानंद लहरी प्रकट केली. या दोन्ही गोष्टी, ज्ञानेश्वरीलाच पुन्हा ब्रह्मानंद लहरी म्हटलंय, पण ज्ञानेश्वर महाराजांनी ते प्रकट केलं म्हणजे काय केलं? लोकांसाठी उघडं केलं, मोकळं केलं. ज्ञानेश्वर महाराज जर सगळं जगासाठी उघडं करत असतील, खुलं करत असतील, तर आपल्याकडचं सगळं ज्ञान ज्या जगाला समर्पित करणं, या जगाच्या समोर प्रसाद म्हणून उघडं करणं, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या गुणाकडे आपल्याला पाहता येईल. आणि हा ज्ञानोबाऱ्यांचा गुण अगदी चंदनासारखा आहे. म्हणजे चंदनाकडे जसं आपल्याकडचा सुगंध दुसऱ्याला देणं हा गुण आहे, तसं आपल्याकडचं सगळंच्या सगळं या समाजाकरिता उघडं करणं हा आमच्या सज्जनाचा गुण आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला असं कळून आलं आहे की आमचा सज्जन हा चंदनासारखा आहे. बरोबर की नाही? हो नाही होच म्हणत चला, असं बाकी राहू द्या, काय होईल ते होईल, पण तुम्ही हो म्हणत चला. झालं की नाही? कळलं. सज्जन कसा आहे? चंदनासारखा आहे. सज्जन कसा आहे? चंदनासारखा. सज्जन कसा आहे? चंदनासारखा. कसा आहे? तुम्ही बोलत नाही, तुम्ही संपवत नाही. बोलत चला. सज्जन कसा आहे? चंदनासारखा. म्हणजे आम्हाला असं कळून आलंय की सज्जन हा चंदनासारखा असतो. चंदनाला जसं सगळं दुसऱ्याला देता येतं, तसं सज्जनाला दुसऱ्याला सगळं देता येतं. म्हणून तुकाराम महाराजांना जे म्हणायचं आहे की सज्जन कसा असतो, तर चंदनासारखा असतो. मग आम्हाला आत्तापर्यंतच्या विवरणावरून सज्जन कसा असतो हे कळलं. कळलं की नाही? कळलं. मग जर सज्जन कसा असतो हे आपल्याला कळलं आणि तुकाराम महाराजांना तेवढाच सज्जन पटवून द्यायचा होता, मग आता कळल्यानंतर पुढं अजून कीर्तन करायची गरज आहे काय? म्हणजे थांबलं तर चालेल का? मी थांबलं तर चालेल का? तुमची काय इच्छा आहे? तुम्ही वरवरून तर म्हणा ना बोला म्हणून. मी बोलतो, मी नाही थांबत, कारण आणि माझी थांबण्याची पण इच्छा आहे, पण मला थांबता नाही येणार. मला थांबता नाही येत, कारण तुकोबारा थांबत नाहीत. तुकाराम महाराज या अर्ध्या चरणावर थांबत नाहीत ना, मला नाही थांबता येत. तुकाराम महाराजांनी चंदनाचे हात पाय ही चंदन यातून सज्जनाची मूर्ती उभी केल्यानंतर सुद्धा पुन्हा जर तुकाराम महाराज परिसा नाही हिन कोणे अंग असा परिसाला जवळ करत असतील, तर तुकाराम महाराजांनी कोणत्या तरी हेतून जवळ केलेल्या चंदनाला दूर केलंय आणि पुन्हा परिसाला जवळ केलंय. ज्या अर्थी तुकाराम महाराज चंदनाला बाजूला करतात आणि तुकाराम महाराज परिसाला जवळ करतात, त्या अर्थी तुकाराम महाराजांचा त्याच्या मागे काहीतरी हेतू आहे, हे तुम्ही ध्यानात घ्या. काहीतरी हेतू आहे. पहिल्याला बाजूला केला आणि दुसऱ्याला जवळ केला, काहीतरी कारण असेल की नाही? काहीतरी कारण. एकाला बाजूला केलं, दुसऱ्याला आणून बसवलं, काहीतरी कारण असेल की नाही? आता बाजूला करणं आणि बसवणं हे आपलंच काम आहे. आता ते कुठं ते तुमचं तुम्ही ठरवा. परंतु एकाला जवळ केलं आणि एकाला बाजूला, काहीतरी कारण. मग तुकाराम महाराजांनी जर चंदनाला बाजूला केलंय आणि तुकाराम महाराज जर परिसाला जवळ करतात, तर त्याच्या मागे काय कारण आहे? तुकाराम महाराजांचा त्याच्या मागे एकच कारण आहे. तुकोबाराय म्हणतात चंदनाच्या ठिकाणी गुण आहेत आणि म्हणून त्याची संगती आम्ही सज्जनासोबत लावत होतो आणि सज्जन चंदनासारखा आहे असं आम्हाला सांगायचं होतं. पण त्या चंदनाच्या ठिकाणी जसे गुण आहेत तसे सगळे गुण सज्जनाच्या ठिकाणी आहेतच. पण शोधलं तर, तो शेवटचा शब्द होता ना, पाहता. म्हणजे शोधलं तर चंदनाच्या ठिकाणी पण एखादा अवगुण असण्याची शक्यता आहे. आणि त्या चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण तुकाराम महाराजांना दिसले आणि चंदनाच्या ठिकाणचे ते अवगुण पाहून मग तुकाराम महाराज त्या चंदनाला बाजूला करतात आणि ते अवगुण जिथं भरून निघतील असा दुसरा दृष्टांत जवळ करतात. म्हणजे चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत आणि ते अवगुण परिसाच्या ठिकाणी भरून निघतात, म्हणून परिसाला जवळ केलंय. आता असं चिंतन करा. म्हणजे आत्तापर्यंत आपण चंदनाचे गुण पाहिले, इथून पुढे आता चंदनाचे काय पाहिजे? अवगुण पाहिजे. चंदनाच्या ठिकाणी काही अवगुण आहेत. काय अवगुण आहे तो? मी सामान्य बोलतो, एकदम सामान्य बोलतो. चंदनाच्या ठिकाणी काय अवगुण आहेत? चंदनाच्या गावी अखंड सर्पाची वस्ती. आपण म्हणतो चंदनाच्या ठिकाणी काय आहेत? सर्पाची वस्ती. म्हणजे सापच साप. जिथं चंदन आहे तिथं काय आहे? साप आहे. जिथं गुणवान चंदन आहे त्याच्या आजूबाजूला बरेच साप असतात. चंदनाच्या आजूबाजूला साप राहतात. तुम्ही ऐकताय ना? चंदनाच्या आजूबाजूला काही साप राहतात आणि ते साप राहत असल्यामुळे, रामकृष्ण हरी, साप चंदनाच्या बाजूला राहत असल्या कारणानं, ऐका माझ्याकडे लक्ष द्या, साप चंदनाच्या बाजूला राहत असल्या कारणानं सर्वसामान्य माणसाला चंदनापर्यंत पोहोचता येत नाही.
अतिशय सामान्य आहे, अतिशय सामान्य आहे. सर्वसामान्य माणसाला चंदन मिळवता येत नाही. का मिळवता येत नाही? त्याच्या आजूबाजूला काय आहेत? साप आणि विषारी सर्पाच्यामुळे आमची चंदनापर्यंत जाण्याची हिंमत नसते. म्हणजे चंदनाच्या ठिकाणी सुगंध आहे, आपला सुगंध दुसऱ्याला देण्याचा गुणही आहे, पण तो चंदन सहजासहजी सगळ्याच्याच हाताला लागत नाही. हा त्याचा काय आहे? अवगुण आहे. हा त्याचा अवगुण आहे. तो सगळ्यांच्या ठिकाणी सगळ्यांच्या हाताला लागत नाही. बरं, दुसरा अवगुणाचा विचार करायचा झाला तर चंदन आपल्या ठिकाणचा गुण दुसऱ्याला देतो, मान्य आहे. चंदन आपला गुण दुसऱ्याला देतो. हे जरी खरं असलं तरी आपल्या ठिकाणचा सुगंध नावाचा तो गुण दुसऱ्याला देत असताना दुसऱ्याला देतो, पण सगळ्याला नाही देत. ध्यानात घ्या, सगळ्यांना नाही देत. तो आपल्या ठिकाणचा गुण दुसऱ्याला देत असताना वृक्षत्व ही जाती पाहतो. वृक्षत्व जाती असेल तरच तो आपला गुण देतो. चंदन आपला सुगंध नावाचा गुण दगडाला देत नाही, पाषाणत्वाला तो देत नाही. दगडाच्या ठिकाणी चंदनाचा गुण काम करत नाही. म्हणून चंदन फक्त देतं आणि ते फक्त वृक्षालाच देतं. ऐका, त्याचा अवगुण काय ठरला? तो देतो पण सगळ्यांसाठी मोकळं नाही. तो फक्त आणि फक्त वृक्षालाच देतो, झाडालाच देतो. अजून त्यात मी बारीक सांगतो, झाडालाही देतो हे जरी खरं असलं तरी सगळ्याला झाडाला देत नाही, हे पण मान्य करा. सगळ्या झाडाला देत नाही. चंदन 2 झाडांना आपला सुगंध देत नाही. 2 झाडांना, एक केळीच्या झाडाला आपला सुगंध देत नाही आणि दुसरा वेळूच्या झाडाला आपला सुगंध देत नाही. चंदन या दोघांना आपला सुगंध देत नाही. केळीच्या झाडाला सुगंध देत नाही. का नाही देत? एवढ्या करता देत नाही कारण त्या केळीच्या झाडाला काही गाभाच नसतो. गाभा नसतो याचा अर्थ सुगंध दिला तरी ठेवायला त्याच्याकडे जागा नाही, आणि ज्याच्याकडं आपण दिलेला सुगंध ठेवायची जागा नाही त्याला आपण सुगंध द्यायचाच नाही. हां, हेच तुम्हाला ज्ञानाच्या बाबतीतही लावता येतं. आणि भगवंतानं तोच विचार गीतेत पण केला आहे. ज्याला आपलं ज्ञान ठेवण्याची क्षमता नाही ना त्याला ज्ञान द्यायचंच नसतं म्हटले. तसं हे सुगंधाचं आहे. सुगंध केळीच्या झाडाला ठेवता येत नाही ना त्याला सुगंध द्यायचाच नाही, म्हणून तो केळीच्या झाडाला देत नाही एक. आणि दुसरं, तो वेळूच्या झाडाला आपला सुगंध देत नाही. वेळूचं झाड म्हणजे बांबूचं झाड. बांबूच्या झाडाला सुगंध देत नाही. कारण काय? त्याला वितीवर गाठी आहेत की नाही? वितीवर गाठी आहेत म्हणजे गाठी असलेल्याला चंदन सुगंध देत नाही. मी गमतीनं म्हणत असतो, वितीवर गाठी असलेलं बांबूचं झाड काय आणि आतल्या गाठीचा माणूस काय? सारखंच असतं. कारण काय? बघा ना तुम्ही, ते वितीवर गाठी असलेला तसाच, आतल्या गाठीचा तसाच. म्हणजे गाठी पाहून कोणीच त्याच्या जवळ जात नाही. चंदन सुद्धा त्याला जवळ करत नाही. जवळ असून उपयोग नाही, कारण त्याच्या अंतःकरणात त्या ज्या गाठी आहेत, त्या वेळूच्या ठिकाणी ज्या गाठी आहेत त्या गाठी असल्यामुळे हा चंदन त्याला जवळ करत नाही, आपला सुगंध त्याला देत नाही. तू का म्हणे वेळू, तू का म्हणे
चंदना संगती काय त्या असती जवळ एके. काय उपयोग त्याचा असून जवळ? काहीच उपयोग नाही. का उपयोग नाही? चंदनाचा सुगंध स्वीकारण्याची त्याची पात्रता नाही आणि म्हणून चंदन आपला सुगंध त्याला देत नाही. म्हणून जरी दिलं तरी सगळ्यांना न देणं हा चंदनाचा काय ठरला? अवगुण ठरला. आपण काय पाहतोय सध्या? चंदनाचे काय पाहतोय? अवगुण पाहतोय. आणि त्या अवगुणांचं चिंतन केलं. 2-4 अवगुण आहेत. अगदी अभंगाच्या दृष्टीनं महत्त्वाचा अवगुण असा आहे चंदनाचा. चंदनाच्या ठिकाणी असा अवगुण आहे की चंदन समोरच्याला आपला गुण देतो. ऐका, चंदन आपलं गुण समोरच्याला देतो पण तो गुणी बदलवत नाही. गुणी बदलवत नाही म्हणजे त्यानं गुण दिला पण समोरच्यात फक्त गुण दिला, बाकी काही बदल त्यानं केला नाही. रूपात कुठलाच बदल झाला नाही. रूपात बदल झाला का मला सांगा? रूपात बदल केला नाही ही त्याची कमतरता आहे. ही त्याची कमतरता आहे. त्याच्याकडे न्यूनता आहे. देतो तो आपला सुगंध देतो म्हणजे आपला गुण देतो. त्यानं गुण बदलवला पण गुणी बदलवला नाही. त्याच्यामध्ये काही बदल घडला नाही. रूपात स्वरूपात काही बदल घडला नाही. फक्त सुगंध नावाचा गुण त्यानं आपल्याला दिला. आणि जो सुगंध नावाचा गुण देणं आणि बाकी रूप गुणी न बदलवणं हा जो त्याचा अवगुण आहे, त्याच्याकडे बघून तुकाराम महाराज असं म्हणतात की आपण दृष्टांत बदलू. आता आपण दृष्टांत बदलू आणि आपण हे सोडून आता दुसरा दृष्टांत जवळ करू. कुणाचा? परिसा नाही हीन कवणे अंग. परिसा नाही हीन कवणे अंग. परिसाचा दृष्टांत आहे. विठ्ठला परिसाचा दृष्टांत तुकाराम महाराज देतात. परिसाला जवळ करतात कारण तुकाराम महाराजांना माहिती आहे परिसाच्या ठिकाणी आता हा गुण आहे. परिसाचा गुण काय मला सांगावं? सगळ्यांना माहिती आहे की नाही परिसाचा गुण काय आहे? परिसाचा गुण तसा परीस कुणाकडं नसतो, बरोबर की नाही? परीस कुणाकडं नाही आहे पण आपल्याला प्रत्येकाला तो परीस हवा हवा असा वाटत असतो कारण त्या परिसाकडे एक गुण आहे. काय? लोखंडाचं परिसाचे अंगी लोग होय सोने. 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 सोने. परिसाचे अंगी लोग होय सोने. परिसाचे अंगी लोग होय सोने. परिसाचे अंगी लोग होय सोने. परिसाचे काय? अंगी ना. परिसाच्या अंगी लोह होय सोने. परिसाच्या ठिकाणी गेल्यानंतर हा त्याचा गुण आहे. तो समोरच्याला काय देतो? सोनं देतो. सोनं करतो. लोखंडाचं सोनं करतो. लोखंडाचं सोनं केलं म्हणजे काय केलं? लोखंडाचं सोनं केलं म्हणजे त्यानं समोरच्याला मूल्य वाढवलं, मूल्यांकन वाढवलं. परिसानं काय केलं? लोखंडाचं मूल्य वाढवलं. त्याचं रूपही बदलवलं, गुणही बदलवला. त्याचं रूपही बदलवलं, गुणही बदलवला. दोन्ही गोष्टी त्यानं बदलल्या की नाही? त्याचं मूल्य वाढवणं हे परिसाचं सगळ्यात मोठं काम आहे. नाहीतर तसं लोखंडाला काहीच किंमत नाही ना. लोखंडाची काय किंमत आहे सांगा बरं? बाजारात लोखंडाचा भाव काय मला सांगावं? हां बोला बोला. बाजारात कमीत कमी लोखंडाचा तरी भाव सांगा ना. काय भाव आहे त्याचा? हां मी गमतीनं म्हणत असतो आपल्याला त्याचा भाव पण माहिती नाही. एवढा खालचा त्याचा भाव आहे. आपण कधी विचारही करत नाही त्याच्या भाव. कोणी सकाळी सकाळी उठून गुगलला सर्च केलं लोखंडाचा भाव काय आजचा? कोण कोणी नाही. आम्ही कसला भाव पाहतो? सोन्याचा. लोखंडाला कोणी विचारत नाही. पण लोखंडाचा भाव काय? फार फार तर बाबा एक 60-70 रुपये किलो. आता तुम्ही बाजारात गेलात तर मी पण ऐकूनच सांगतोय, मी पण काही गेलो नाही विचारायला कोणाला भाव. 60-70 रुपये किलो हे लोखंडाचा भाव. लोखंडाचा बाजार भाव 60-70 रुपये किलो आहे. आणि जर त्याला आता परिसाचा स्पर्श झाला तर त्या लोखंडाचं काय होईल सांगा?
सोनं होईल. बरोबर. लोखंडाचा विणा परिसासी लागला मागिली या मोला मागून मागिली या मोला मागून मागिली अमुला माता मागिली अमुला परिसाच्या संबंधानं आपण चिंतन केलं ना की बाबा परीस लोखंडाचं काय करतो, सोनं करतो. ज्या लोखंडाचा भाव, माझ्याकडे लक्ष द्या, ज्या लोखंडाचा भाव 60-70 रुपये किलो होता, आता त्याला परिसाचा स्पर्श झाला तर त्याचं सोनं झालं. बरोबर की नाही. सोनं झाल्यानंतर आता त्याची किंमत काय झाली मला सांगावं. आता तरी किंमत सांगा ना मला. हा 1.25 लाख रुपये. बरोबर की नाही. हा तोळ्याचा झाला की नाही, मला किलोचा सांगा बरं. किलोतच मोजावं लागेल ना, लोखंड किलोत सांगितलं ना तुम्ही. मग आता सोनं पण किलोच सांगावं लागेल. काय सारखं आहे, एका 2 शून्य वाढवा त्याच्यावर. म्हणजे 1.25 लाख रुपये तोळ्याचा 1.25 कोटी रुपये कसला होईल, किलोचा आसपास काहीतरी. बरं का. 1.25 कोटी रुपये, ज्याची किंमत आत्तापर्यंत 60-70 रुपये किलो होती, त्याची किंमत 1.25 कोटी रुपये किलो करणं हे काम परिसाचं आहे. हे परिसाचं आहे. म्हणजे मूल्यांकन वाढवलं त्यानं, मूल्य वाढवलं. समोरच्याच्या जीवनाचं मूल्य वाढवणं हे जसं परिसाला करता येतं, तसं आमच्या सज्जनाला सुद्धा समोरच्याच्या जीवनाचं सोनं करता येतं. सज्जनाचं सोनं तुम्ही पहा ना. मला इतर कुठली उदाहरणं सांगायचीच नाही आहेत, मला ज्ञानोबारांचीच उदाहरणं सांगायची आहेत. त्यांच्या आपण क्षेत्रात आहोत की नाही. ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनातलं चरित्र बघा बरं तुम्ही, सगळं पहा. त्याच्यामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं, विसोबा खेचरांना ज्ञानेश्वर महाराजांचा स्पर्श झाला. बरोबर. विसोबा खेचरांना ज्ञानोबारांचा स्पर्श झाला. तो काही फार असं कोमल अंतःकरणाने बाबा खरंच तू माझ्या जवळचं आहे म्हणून जवळ ये असं करण्याकरता काही स्पर्श झालाय का, काही नाही. रस्त्यात आला होता, बाजूला हो, एवढं. बाजूला हो एवढंच सांगण्याकरता ज्ञानेश्वर महाराजांच्या हाताचा स्पर्श विसोबा खेचराच्या शरीराला होतो. फक्त बाजूला हो एवढं सांगण्याकरता स्पर्श केला, तर त्या स्पर्शानं विसोबा खेचरांचा अधिकार एवढा वाढला की संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचं गुरु होण्याची संधी त्यांना प्राप्त होते. गुरु होता येतं. नामदेव महाराजांचं गुरु होणं हा अधिकार त्यांना प्राप्त झाला. कशामुळं? ज्ञानेश्वर महाराजांच्या स्पर्शामुळं. म्हणजे आधी विसोबा खेचरांचा अधिकार काहीच नव्हता, पण ज्ञानोबारायांच्या हाताचा स्पर्श झाला आणि नंतर नामदेव महाराजांचं गुरु होता येत असेल तर परिसाच्या सारखा गुण आमच्या सज्जनाकडे असलेला आपल्याला पाहायला मिळतो. हे ज्ञानेश्वर महाराजांच्या ठिकाणचा तुम्ही गुण पाहा ना. बरं ते सोडा आपल्याला खेचराचं फार काही माहिती असेल पण किंवा नसेल पण कमीत कमी रेड्याचं तर सगळ्यांना माहिती आहे की नाही मला सांगावं. रेड्याचं ते सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे रेड्याचं. रेड्याला तरी काय केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, वेद बोलायला लावले. बरोबर. जेव्हा सांगितलं की बाबा त्याच्या मुखातून वेद बोलवून दाखव, तर कुठला वेद? अतिशय अवघड, सगळ्यांमधला अवघड म्हणून ऋग्वेद बोलायचा, बोलून दाखवायचा. आता त्या रेड्यानं ऋग्वेद बोलावा किंवा त्याच्या मुखातून वेद यावेत याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलं सांगा? काय केलं? ज्ञानेश्वर महाराजांनी काहीच केलं नाही. फक्त रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला. रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तो ज्ञानोबारायांचा स्पर्श आहे आणि त्या स्पर्शामुळे तो रेडा वेद बोलायला लागला. बरं, रेडा वेद बोलला इतक्यावरच रेड्याचं संपलं नाही. रेडा वेद बोलला इतक्यावरच संपलं नाही. जिथपासून ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मस्तकावर हात ठेवला तिथपासून तो रेडा ज्ञानेश्वर महाराजांच्याच संगतीत राहिला. त्यानं ज्ञानोबारायांचा संग सोडला नाही. म्हणजे साधूनं स्पर्श केल्यानंतर आपण साधूच्याच संगतीत राहिलं पाहिजे हे रेड्याला कळलं. आता याची संगत सोडायची नाही म्हणून त्यानं ज्ञानोबारायांचा संघ अजिबात सोडला नाही. अगदी समाधीला पोहोचला पण ज्ञानेश्वर महाराजांचा संघ सोडला नाही. म्हणून आळ्याला रेड्याची सुद्धा समाधीच आहे, रेड्याची समाधी आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये जेवढे म्हणून विचारवंत विद्वान पुरुष, महापुरुष, कीर्तनकार जी कोणी मंडळी आहेत की नाही, त्या सगळ्या विद्वान कीर्तनकारांना अपेक्षा असते की रेड्याच्या मंदिरामध्ये आम्हाला त्याच्या समाधी सोहळ्यामध्ये कीर्तन करायला मिळावं. कीर्तन करायला कोणाच्या? रेड्याच्या. रेड्याच्या समाधी सोहळ्याच्या कीर्तनात सप्ताहात आम्हाला कीर्तन मिळावं ही विद्वानांची अपेक्षा असते. एवढी त्या रेड्याला काय आहे, किंमत आहे, ही कोणी दिली? ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. बरोबर की नाही? म्हणजे ज्ञानेश्वर महाराज त्या सर्वसामान्य रेड्याला सुद्धा अत्यंत वेदशास्त्र त्याच्या मुखातून वधून मला एक दुपारी माणसाने काय सांगितलं असेल, म्हणजे कदाचित ती अतिशयोक्ती पण होईल, कदाचित ते वाक्य पण कदाचित फार मोठं होईल, पण अगदी चांगल्या भावनेनं ऐकायचं झालंच तर त्या माणसानं मला असं सांगितलं, चांगल्या भावनेनं ऐका बरं का,
चांगल्या भावनानं. त्या माणसानं मला असं सांगितलं की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी क्रांती केली. काय क्रांती केली? क्रांती अशी केली की वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला सुद्धा वेदशास्त्र संपन्न केलं. रेड्याला सुद्धा वेद बोलायला लावले की नाही. ज्ञानेश्वर महाराज हो, सज्ञान माणसाला ज्ञानी बनवतील यात काय नवल आहे? सज्ञान माणसाला ज्ञानी बनवतील यात काय नवल आहे? एखाद्या विचारवंताला विद्वान बनवतील यात काय नवल आहे? एखाद्या विद्वानाला जगप्रसिद्ध बनवतील यात काय नवल आहे? सर्वसामान्य आणि निर्बुद्ध रेड्याला सुद्धा ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या स्थानावर आणून सोडत असतील तर ज्ञानेश्वर महाराजांकडे परिसासारखा गुण आहे असा आमचा सज्जन आहे. विठ्ठला विठ्ठला. असा आमचा सज्जन आहे. ज्ञानेश्वर महाराजांकडे पहा, परिसासारखे गुण ज्ञानेश्वर महाराजांकडे आहे. म्हणजे आम्हाला असं कळून आलं की सज्जन आता कुणासारखा आहे? बोलत चला, कुणासारखं ठरला आता? परिसासारखा. मग सज्जन परिसासारखा आहे, परिसासारखा आहे, परिसासारखा सज्जन आहे हे आम्हाला कळलं. आता थांबलं तर चालेल काय? आता थांबलं तर चालेल? नाही नाही, आता आपण हुशार झालो. आता थांबून चालत नाही. का नाही थांबून चालत? कारण तुकाराम महाराज थांबत नाहीत एवढ्यावर. तुकाराम महाराज पुढचा दृष्टांत देतात आणि ज्या अर्थी तुकाराम महाराजांना पुढचा दृष्टांत द्यायचा आहे त्या अर्थी परिसाच्या ठिकाणी काय आहे सांगा? अवगुण आहेत. मग आत्तापर्यंत आपण परिसाचे गुण पाहिले तर आता काय शोधायचे? अवगुण शोधावेच लागतील. जरी आपला स्वभाव नसला दुसऱ्याचे अवगुण शोधण्याचा तरी आता आपल्याला शोधावे लागतील. मग काय अवगुण आहेत परिसाच्या ठिकाणी? परिस काय ते पुच्छ. खापरा परीस काय करी हा त्याच्या ठिकाणचा अवगुण. खापरा परीस काय करी हा अवगुण आहे. म्हणजे तो धातूचं सोनं करील, तो धातूचं सोनं करील पण खापराचं तो काहीच करू शकत नाही. खापराचं परीस काहीच करू शकत नाही. परीसच नाही, खापराचं कोणीच काही करू शकत नाही. खापराचं कोणीच काही करू शकत नाही. परिसरही त्याचं काही करता येत नाही. म्हणजे हा त्याचा अवगुण आहे. एवढाच अवगुण आहे का? नाही नाही, अभंगाच्या दृष्टीनं त्याचा अवगुण वेगळा आहे. परिसाच्या ठिकाणी अभंगाच्या दृष्टीनं काय अवगुण आहे? परिसाचा अवगुण असा आहे, ऐका, परिसाचा अवगुण असा आहे की परीस लोखंडाचं सोनं करतो. परीस लोखंडाचं सोनं करतो पण परीस लोखंडाचं परीस नाही करत. तुम्हाला कळतंय ना? परीस लोखंडाचं सोनं करील पण परीस लोखंडाचं परीस नाही करणार. याचा अर्थ समोरच्याला दुसऱ्यासारखं करील पण समोरच्याला आपल्यासारखं नाही करणार. आणि समोरच्याला आपल्यासारखं करणं हा अधिकचा गुण सज्जनाच्या ठिकाणी असलेला पाहायला मिळतो. आपण सारिखे खरी ती तात्काळ नाही काळवेळ तया लागे हा सज्जनाच्या ठिकाणचा गुण आहे. आपल्यासारखं कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुल्या पदी बैसविले. कोण करतं मला सांगा ना? आपुल्या पदी कोण? आपल्या पदी कोणच बसवत नाही. आपलं पद कोणी दुसऱ्याला द्यायला तयार नाही. सामान्य गल्लीतल्या मित्रमंडळाचं अध्यक्षपद असलं तरी तो देत नाही, सोडत नाही. तो आजीवन आमच्याकडेच असलं पाहिजे. त्या मित्रमंडळाचं वाटोळं लागलं तरी चालेल पण अध्यक्षपद सोडणार नाही.
अशी अशी बरीच मंडळी असतात. आपलं पद कोणी देत नाही. संतांचं असं नाही आहे, ते आपल्या जागेवर बसवतात. दृष्टांत मोठा होईल पण अख्खा मला सांगायचा नाही आहे. वाल्या कोळ्याचा नारदांचा दृष्टांत तुम्ही पहा. वाल्या कोळ्याचा नारदांचा दृष्टांत पहा. नारदांची भेट होण्याच्या आधी वाल्या कोळी हा अत्यंत सामान्य जीव आहे. सामान्य म्हणण्यापेक्षा मी निकृष्ट म्हणेन, कारण त्याच्याकडे कुठलाच गुण नाही आहे. निकृष्ट जीव आहे वाल्या कोळी. पण नारदांची भेट होते, अंतःकरणातले विकार संपतात, जळतात, आणि नंतर नारदांच्याकडून काहीतरी हिताची अपेक्षा करतो. मग नारदांनी त्या वाल्या कोळ्याला असं सांगितलं की तू भगवान परमात्म्याचं भजन कर, राम 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 असं म्हण. तो वाल्या कोळी नारदांच्या मतावर विश्वास ठेवून राम राम म्हणायला लागला. अनेक दिवसांच्या पर्यंत राम राम म्हणत राहिला, म्हणजे मरा मरा म्हणायला लागला, त्याचा राम राम झाला. बरोबर, मरा मरा म्हणणाऱ्याचा राम राम झाला आणि वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी झाला. बरोबर की नाही? मग वाल्मिक सुद्धा ऋषीच आहे आणि नारद सुद्धा ऋषीच असतील तर आपुल्या पदी बैसविले हे फक्त आमच्या सज्जनालाच करता येतं. आपणा सारिखे करीती याती कुळ नाही तेथे. याती कुळ नाही तेथे. याती कुळ नाही तेथे. आपणासारिखे करीती याती कुळ नाही चित्ते हा आमच्या संतांचा सज्जनाचा स्वभाव आहे. म्हणजे समोरच्याला आपल्यासारखं करून सोडतात. म्हणून मी म्हणून आलो, परत तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांकडे या आणि रेड्याचं उदाहरण पहा. तर आपणासारिखे करीते, ज्ञानोबायांचा पण संजीवन समाधी सोहळा आहे, तसा त्या रेड्याचा पण समाधी सोहळा होतो. बरं का, सगळ्या पद्धतीनं ही सज्जन मंडळी आपल्यासारखं बनवतात. म्हणून परिसाच्या ठिकाणी असा अवगुण आम्ही शोधला की तो दुसऱ्याला गुण जरी बदलवत असला तरी तो आपल्यासारखा करत नाही. आणि सज्जनाकडे अधिक गुण आहे की तो त्याच्यापेक्षा जास्त आपल्यासारखं करतो. म्हणजे परिसाच्या ठिकाणी अवगुण आहे. आता परिसाच्या ठिकाणचा हा अवगुण कुठंतरी गेला पाहिजे की नाही, मग कुठं जाईल? म्हणून त्याच्याकरिता अजून 2 दृष्टांत तुकाराम महाराज सांगतात. दुसरं चरण. दीपा नाही पाटी पोटी अंधकार. दीपा नाही पाटी पोटी पाठीपोटी अंधकार. तुकाराम महाराज दृष्टांत देतात. दीप म्हणजे दिवा आहे, दिव्याच्या पाठीपोटी अंधकार नाही. पाठीपोटी अंधकार नाही म्हणजे काय? सगळीकडे प्रकाश देणं हा दिव्याचा काय ठरला? गुण ठरला. तुम्ही ऐकताय ना? आपण कसला विचार करतोय? सज्जनाचा. सज्जनाच्या करता दिलेल्या दृष्टांतांचा आणि दृष्टांतातून येणाऱ्या गुण अवगुणांचा आणि त्या सगळ्याचा संबंध थोडा थोडा ज्ञानोबाऱ्यांकडे लावण्याचा आपण प्रयत्न करतोय. हे दीपा नाही पाठीपोटी अंधकार, त्या दिव्याला जवळ केले तुकाराम महाराजांनी. आणि दिव्याला जवळ करून असं म्हणतात की दिव्याच्या ठिकाणी गुण आहे. काय गुण आहे? सगळ्याला प्रकाश देणं. सगळ्याला प्रकाश देणं हा गुण आहे. खापरा परीस काय करी हा गुण आपण पाहिला होता की नाही? म्हणजे कमीत कमी खापराला तो काहीच करत नाही. पण दिव्याचं मात्र असं नाही आहे. दिवा सगळ्याला देतो. दिवा सगळ्याला आपले गुण देतो. प्रकाश देणं हा दिव्याचा काम आहे. आणि प्रकाश देत असताना तो आपलं परकेपणा करत नाही. दिवा सगळ्याला. दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव. दीपकाच्या अंगी नाही तुझा भाव.
संपणार नाही 8:30पर्यंत, मला संपवायचं आहे 8:30ला. ज्ञानेश्वर तुकाराम महाराजांच्या संबंधानं आपण चिंतन करत होतो. तुकोबारे असं म्हणतात, त्या दिव्याच्या ठिकाणच्या काही गुणांचा आपण विचार केला तर दिव्याच्या ठिकाणी दुसऱ्याला प्रकाश देणं हा आपण गुण पाहिला. दुसऱ्याला प्रकाश देण्याचा गुण त्या दिव्याकडे आहे, मान्य आहे. प्रकाश देतो, सगळ्याला सारखाच देतो, कमी अधिकपणा करत नाही, आपले परकेपणा करत नाही. हा दिव्याच्या ठिकाणचा जसा गुण आहे तसा सज्जनाच्या ठिकाणचा पण गुण असा असतो की समोरच्याला प्रकाश देणं आणि समोरच्याच्या जीवनातला अंधकार घालवणं, अर्थात ज्ञान देणं आणि अज्ञान नाहीसं करणं, हा सज्जनाच्या ठिकाणचा काय आहे, गुणच आहे. ज्ञान देऊन अज्ञान घालवणं हा सज्जनाचा गुण दिव्यासारखाच आहे. म्हणून सज्जन कसा तर दीपासारखा असं तुम्ही म्हणा. म्हटलो आता काय करायचं, म्हटलो असतो, थांबलोही असतो, पण अजून एक दृष्टांत बाकी आहे. म्हणून दिव्यातले अवगुण आम्हाला शोधावे लागतील. दिव्यातले अवगुण आम्हाला शोधावे लागतील. शोधा काय दिव्यातले अवगुण आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी दिव्याचे अवगुण सांगितलेत. दिव्याचे अवगुण ज्ञानोबारांनी सांगितलेत. अवगुण म्हणजे अवगुण ज्ञानोबारांनी सांगावे. विचार करा ना तुम्ही, अवगुण ज्ञानोबाऱ्या सांगतात. काय अवगुण आहे दिव्याचा म्हणे असा अवगुण आहे. दिव्याचा अवगुणच असा आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, स्नेह की जाळी तू जाये. काय ते नाही आणखी एक गोष्ट याच्यामध्ये पूर्ण ओवी लक्षात येईन आता. बरं राहू द्या, आठवेल मला. अर्धच आठवायला लागलं, पुढचं आठवत नाही. म्हणजे पुढचं आठवलं तर मागचं आठवत नाही आणि मागचं आठवलं तर पुढचं आठवत नाही आणि दोन्हीचं आठवतं जय विठ्ठल झाल्यावर. ते ज्ञानेश्वर महाराजांना असं म्हणायचं आहे, ते स्नेह की जाळी तू जाये हा पुढचा प्रकार आहे. काहीतरी अजून एक शिल्लक राहिला आहे. पै गुण ते तुला खाये, स्नेह की जाळी तू जाये, जेथ ठेविला तेथ होय म्हशी ऐसे. आलं. ज्ञानोबाराय म्हणतात, गुण ते पै गुण तेथीचा काय म्हटलं आता मी, पै गुण तेतुला खाये, गुण तेतुला खाये आणि स्नेह की जाळी तू जाये हा त्याचा काय आहे, अवगुण आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. गुण तेतुला खाये आणि स्नेह की जाळी तू जाये हा दिव्याचा अवगुण आहे. म्हणजे काय, दिवा जळतो, बरोबर. दिवा जळतो, कुणाच्या आधारावर जळतो, कुणाच्या जीवावर जळतो सांगा ना. दिवा, वात आणि तेल. ज्या वात आणि तेलाच्या जीवावर हा दिवा जळतो की नाही, त्या दिव्याचा अवगुण असा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तो दिवा तेलही खातो आणि वातही खातो. म्हणजे ज्याच्या जीवावर जळतो त्यालाच तो खातो. हा दिव्याचा काय आहे, अवगुण आहे. म्हणजे असा अवगुण दिव्याकडंच आहे असा नाही, अनेकांकडं असा अवगुण आहे. ज्याच्याकडे ज्याच्या जीवावर जळतो ना त्यालाच तो खातो. आमच्याकडे कोकणामध्ये ती जोड संगीताची एक पद्धत आहे बघा, आपल्याला माहिती असेल, त्याला डबलबारी म्हणतात. डबलबारीची भरपूर भजनं होतात. मी गमतीनं सांगत असतो ते. मग ते कसं होतं माहिती आहे का, ज्याच्याकडं संगीत शिकायचं ना त्यालाच जाऊन विचारायचं, माझ्याशी डबलबारी घेतो काय. असला प्रकार आहे तो. गुण ते तुला खाये, स्नेह की जाळी तूच आहे. म्हणजे त्यालाच विचारायचं, तुमच्या भाषेत सांगायचं झालं तर जुगलबंदी करतो का, असं त्यालाच विचारायचं. ह्याला त्या दिव्याचा अवगुण म्हणतात. हा दिव्याच्या ठिकाणी अवगुण आहे. म्हणजे तो गुणही खातो आणि तो वातही खातो. बरं, एवढंच आहे असं नाही. जेथ ठेविला तेथ होय म्हशी ऐसे. तुम्ही दिवा ठेवा, तो दिवा ठेवा आणि दिवा ठेवल्यानंतर त्याची वरची जागा बघा बरं. वरची तुम्ही किती पण चांगलं रंग द्या, वरची जागा कशी होणार, काळीच होणार. ती वरची जागा काळी करणं हा त्या दिव्याचा अवगुण आहे. अशा अनेक अवगुण ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे सांगितलेले आहेत बरं का. अनेक अवगुण आहेत. तो दिवा ज्याच्या जीवावर जळतो, म्हणजे हे तेलन वात आहेच, पण जो त्या दिव्याला प्रज्वलित करतो ना, जो त्या दिव्याला प्रज्वलित करतो, बाबा आता ह्या माणसानं आपल्याला प्रज्वलित केलंय, याच्यामुळं आपण प्रज्वलित झालोय म्हटल्यानंतर याच्या घरातल्या एखाद्या पडद्याचा स्पर्श जर आपल्याला झाला तर आपण तो पडदा जाळला नाही पाहिजे. एवढं त्याला कळतं काय, एवढं कळत नाही. अहो, लागला तरी काडी उरो नेदी, ज्ञानोबाराय म्हणतात. कुठं लागला तर शिल्लक काहीच ठेवत नाही. हा कृतज्ञपणाचा त्याच्याकडं काय आहे, अवगुण आहे. कुणाकडं, दिव्याकडं. बरं, हे सगळं जाऊ द्या, मला अंगाच्या दृष्टीनं विचार करायचा आहे. अख्खा अभंग अंगाच्या भोवती चाललाय की नाही. चंदनाचे हात पाय हे त्याचा अंगच आहे. परिसा नाही हिनं कोणे अंग, इथं अंगच आहे. तसं दीपा नाही पाठीपोटी अंधकार हा त्याचा अंगच आहे. याचा अर्थ दिव्याच्या पाठी आणि दिवाच्या पोटी, म्हणजे पाठीपोटी म्हणजे मागे पुढे जरी अंधार नसला तरी त्याचा एक अवगुण असा आहे की दिव्याच्या, हां बोला ना, बोला बिंदास, सगळ्यालाच माहिती आहे आता ते, दिव्याच्या बुडाला मात्र काय आहे,
अंधार आहे. म्हणजे जिथं ठेवतो त्याच्या खाली मात्र काय आहे? अंधार आहे. म्हणजे एक बाजू अंधाराची शिल्लकच आहे. एक बाजू अंधाराची शिल्लक आहे, हा त्याचा अवगुण आहे. पण हा अवगुण आमच्या सज्जनाकडे नाही आहे. सज्जन हा ज्ञानानं परिपूर्ण आहे. सज्जनाची कुठलीच बाजू ही अज्ञानाची म्हणता येत नाही. अज्ञानाची म्हणता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सज्जनाच्या संबंधानं चिंतन करत असताना मावळवीत विश्वाभासू नवल उदयाला चंडांशू अद्वयाब्जिनी विकासू वंदू आता असं म्हणतात. त्याला चंडांशू म्हटलंय. म्हणजे त्याला बिंबाची सूर्यबिंबाची उपमा दिलेली आहे. आणि सूर्याच्या कुठल्या बाजूला अंधार आहे मला सांगावं? सूर्याच्या कुठल्या बाजूला अंधार आहे? कुठल्याच बाजूला नाही. जसं सूर्याच्या कुठल्याच बाजूला अंधार नाही, तसं आमच्या सज्जनाच्या ठिकाणी कोणत्याच बाजूने अज्ञानाची कल्पना सुद्धा आपल्याला करता येत नाही. परिपूर्ण ज्ञानानं परिपूर्ण असा आमचा सज्जन आहे. म्हणजे दिव्यापेक्षा काही म्हटलं तरी एक पाऊल पुढंच आहे. या दिव्याच्या ठिकाणी अवगुण आहे. एखाद्या बाजूला त्याला अंधार असणं म्हणजे प्रकाश नसणं, हा त्याचा अवगुण आहे. आणि हा अवगुण तुकाराम महाराजांनी भरून काढला आता की बाबा सर्वांगी साखर अवघी गोड. बस तुम्ही पण आता श्वास सोडला, कारण तुम्हाला माहिती आहे आता हे संपवतील. कारण इथं तुकाराम महाराजांनी संपवलंय, मी संपवणार आहे, काही चिंता करू नका. तुकाराम महाराज म्हटले सर्वांगी साखर अवघी गोड. सर्वांगी साखर म्हणजे तुम्ही साखरेचं पहा बरं. साखरेच्या कोणत्याच बाजूला न्यूनता नसते, कमी अधिकपणा नसतं. साखरेचा एखादा कोणताही खडा घ्या किंवा एखादा इंग्रजीत त्याला क्यूब म्हणतात, मराठीत काय म्हणतात बरं, जे काही असेल ते ते साखरेचा एखादा खडा घ्या आणि साखरेच्या खड्याला अमुक बाजूनं गोड आहे, तमुक बाजूनं कमी गोड आहे, दुसऱ्या एखाद्या बाजूनं कडू आहे. असं कधी झालं आहे का? असं कधीच नाही. साखर जशी सर्वांगानं गोड आहे, साखर जशी सर्वांगानं गोड आहे म्हणजे त्याच्या गोडपणानं साखर ही जशी परिपूर्ण आहे, त्याप्रमाणे आमचा सज्जन हा सर्वांगाने परिपूर्ण आहे. त्याच्या ठिकाणी अवगुण शोधला तरी पाहायला मिळत नाही. बरं, मला फक्त याच्यापेक्षा मला तसं तुकोबारायांच्या पुढं अजिबात जायचं नाही आहे. पण तरीही तुकाराम महाराजांचाच एक शब्द बोलून थोडंसं याच्यावर बोलायचं आहे. सर्वांगी साखर अवघी गोड म्हणजे साखरेच्या कुठल्याच बाजूला अवगुण नाही आहे. आणि म्हणून आता तुम्ही आमचा सज्जन हा साखरेसारखा असतो असं म्हटलं तरी चालणार आहे, असं म्हटलं तरी चालणार आहे. पण मी म्हणतो की सज्जन हा साखरेपेक्षा सुद्धा पुढचा आहे. साखरेपेक्षा सुद्धा पुढचा. का बरं? का बरं? तसा साखरेच्या ठिकाणी तुकाराम महाराज अवगुण सांगत नाहीत. तुकाराम महाराज अवगुण सांगत नाहीत. पण तुकाराम महाराजांचा तो शब्द आहे ना, पाहता अवगुण मिळेची ना, असं आहे की नाही. वरच्या चरणांकडे कसं लावायचं? ते वरच्या चरणांकडे कसं लावाल? चंदनाचे हात पाय ही चंदन, पण पाहता अवगुण मिळे. परिसा नाही येणं कोणे अंगी, पण पाहता अवगुण मिळे. दीपा नाही पाठीपोटी अंधकार, पण पाहता अवगुण मिळे. किंबहुना सर्वांगी साखर अवघी गोड, पण पाहता अवगुण मिळे. आणि तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळायची नाही, इथं संपवायचं. मग साखरेच्या ठिकाणी अवगुण नाहीये, पण पाहता मिळे. पाहता मिळे, शोधलं तर मिळणार आहे. म्हणून मी प्रयत्न केलाच जरा शोधण्याचा. आणि काय शोधला मी? असा त्याचा अवगुण शोधला की साखर ही सर्वांगानं गोड आहे. साखर ही सर्वांगानं गोड आहे, पण ती सगळ्यांना खाता येत नाही. तुम्हाला कळलं तर पहा. साखर ही सगळ्यांना खाता येत नाही. काही लोकांना डोळ्यासमोर दिसतं तरी खाता येत नाही. कारण काय सांगा? कारण मधुमेह, मराठीत त्याला तुम्ही डायबिटीज म्हणता. उठा जागे भरे आता. मधुमेह, शुगर ज्याला त्याला खाता येत नाही ना. खाता येत नाही म्हणजे काय झालं? साखर समोर असली तरी तिला हात लावता येत नाही, म्हणजे तिला जवळ करता येत नाही, म्हणजे साखरेचा अंगीकार आपल्याला करता येत नाही. म्हणजे साखरेला जरी सर्वांगानं गोड असणं हा गुण असला तरी काहीच्या ठिकाणी जाणं आणि काहीच्या ठिकाणी न जाणं हा अवगुण आपण साखरेच्या ठिकाणी लावू शकतो. सज्जनाजवळ असं आहे का मला सांगा? अमुक अमुक व्यक्तीनं सज्जनाकडे गेलं तरी चालेल आणि अमुक अमुक व्यक्तीनं नाही जावं अशी काही अधिकार भिन्नता आहे का? काहीच नाही. अहो खटनट यावे इतकं सोपं केलेलं आहे. कुणीही सज्जनाकडे जाऊ शकतं आणि स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. मग सज्जनाकडे जर अवगुण नसेल, सज्जनाकडे जर अवगुण नसेल तर माझा एक शेवटचा प्रश्न आहे की सज्जनाकडे अवगुण का नाही? नाही हे मान्य केलं आम्ही, पण का नाही? त्या काच फक्त उत्तर देतो आणि मी थांबतो. सगळ्यांनी एकदा भजन करा. विठोबा ताली वाजवा. विठोबा
दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता व गुण मिळेची ना दीपा नाही पाठीपोटी अंधकार सर्वांगी साखर अवघे गोड तुकाराम महाराजांच्या अभंगाचं आपण चिंतन करत आहोत. तुकाराम महाराजांना सज्जनाची मूर्ती आपल्या डोळ्यासमोर उभी करायची, सज्जनाचा परिचय तुकोबऱ्यांना करून द्यायचा आहे आणि सज्जन कुणाला म्हणावं याचा आपल्याला लक्षणानं थोडंसं कळावं म्हणून दृष्टांत सिद्धांत अभंगाची पद्धती तुकाराम महाराजांनी वापरली आहे. तुकाराम महाराज काही दृष्टांत सांगतात आणि एका सिद्धांताकरता अनेक दृष्टांत सांगणं हे तुकाराम महाराजांचं कौशल्य आपल्याला या अभंगातून पाहायला मिळतं. सिद्धांत एकच आहे, सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना, पण एका सिद्धांताकरिता वर 4 दृष्टांत तुकाराम महाराजांनी दिलेत. अशी दृष्टांत सिद्धांत पद्धती तुकाराम महाराजांनी वापरली आहे आणि यातून जो सिद्धांत तुकाराम महाराजांना सांगायचा आहे तो असा आहे की सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. सज्जनाच्या ठिकाणी पाहता म्हणजे शोधलं तरी अवगुण मिळणारच नाही, म्हणून ज्याच्या ठिकाणी शोधूनही अवगुण मिळत नाही त्याला आपण काय म्हणायचं, सज्जन म्हणायचं. हे तुकाराम महाराजांना मान्य आहे. बरं, पण का नाहीत? सज्जनाच्या ठिकाणी अवगुण नाहीत मान्य केलं, पण का नाही? का बरं सज्जनाच्या ठिकाणी अवगुण नसावेत? एक साधं कारण आहे त्याचं आणि कळण्यासारखं आहे, पटण्यासारखं आहे, सहज समजण्यासारखं आहे. सज्जनाच्या ठिकाणी अवगुण नाहीत याचं कारणच असं आहे की तुम्ही सज्जन या शब्दाची फक्त फोड करून पहा. बरं, शब्दाची फोड करा, तुम्हाला 2 शब्द मिळतील. पहा, सज्जन शब्दाची फोड केली तर सत अधिक जन. सत अधिक जन म्हणजे काय? सज्जन म्हणजे काय? जो भगवंताच्या सत्स्वरूपाला प्राप्त झालेला जन आहे त्याला आपण काय म्हणायचं? सज्जन. सत हे देवाचं काय आहे? रूप आहे की नाही? सत्य ज्ञानायनंत याच्यामधलं सत्य पकडा किंवा मग सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हे तवे हे भागवतातलं घ्या. भगवान परमात्म्याचं सत हे रूप आहे आणि सत हे जे भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे त्या भगवंताच्या स्वरूपाला जो मनुष्य प्राप्त होतो त्याला सज्जन म्हणतात. म्हणून मी सुरुवातीला म्हटलो बसमध्ये बसायला जागा दिली म्हणून सज्जन म्हणू नका. सज्जन एवढ्या खालचा नसतो, सज्जन एवढ्या खालचा नसतो. अहो, भगवंताच्या स्वरूपाला प्राप्त होणं याला सज्जन म्हणायचं आहे, कारण सत्स्वरूपाला प्राप्त होणं. मग सत्स्वरूपाला प्राप्त झालेल्या जनाला जर आम्हाला सज्जन म्हणता येत असेल तर देवाच्या ठिकाणी अवगुण असतात का? मला सांगावं. देवाच्या ठिकाणी अवगुणांची कल्पना तरी करता येते का आपल्याला? अजिबात नाही. देवाच्या ठिकाणी अवगुण नाही. बरं, देवाच्या ठिकाणी नाही, त्यातल्या त्यात हे सत म्हणलंय की नाही? सत हे देवाचंही रूप मानता येत नाही, सत हे ब्रह्माचं रूप मानावं लागतं आणि ब्रह्माच्या ठिकाणी तर कुठलंच नाही. ब्रह्माच्या ठिकाणी तर काय गुण पण लागत नाहीत आणि अवगुण पण लागत नाहीत. हा तत्वज्ञानाचा स्वतंत्र चिंतनाचा मुद्दा राहिला. पण ब्रह्माच्या ठिकाणी अर्थात ईश्वराच्या भगवंताच्या ठिकाणी कुठलाच जर अवगुण नसेल, मग सत्स्वरूप असलेल्या भगवंताच्या ठिकाणी कुठलाच अवगुण नसेल तर कोणताही अवगुण नसलेल्या त्या सत्स्वरूपाला जेव्हा हा जन प्राप्त होतो तेव्हा त्याच्याकडे तरी अवगुण कसा असेल मला सांगा ना. म्हणून त्याच्याजवळ अवगुण नाहीत, म्हणून अवगुण नाहीत. इतकं सोपं आहे. सज्जनाच्या ठिकाणी कुठलाच अवगुण नाही, सज्जनाच्या ठिकाणी कुठलाच अवगुण नाही. इथपर्यंत की कोणताही अवगुण नसलेल्या या सज्जनाच्या संगतीत जर आपण गेलो तर आपल्याला सुद्धा त्याच्यासारखं सज्जन होता येतं, त्याच्यासारखं सज्जन होतं. तुकोबारा म्हणतात तयाच्या चिंतने तरतील दोषी. तयाच्या चिंतने, नुसतं चिंतन केलं तरी दोषी तरतील, नुसतं चिंतन केलं तरी. अर्थात या सज्जनांच्या संगतीत राहिल्यावर पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. नुसतं नामस्मरण जरी त्यांचं केलं तरी पुण्यवंत होण्याची एक सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून तर विठोबा रखुमाईचं भजन तुम्हाला किती करता येईल माहिती नाही, पण ज्ञानोबा तुकारामचं मात्र जास्त केलं पाहिजे. ज्ञानोबा तुकोबारांचं जास्त केलं पाहिजे. सज्जनांचं भजन केलं पाहिजे. सज्जनांचं नाव मुखाला आलं की आपल्याला पुण्यवंत होता येतं. ही सज्जनाची असलेली विशेषता आहे. अंगी कोणताही अवगुण नसणं ही सज्जनाच्या ठिकाणची विशेषता आहे. शोधून जरी तुम्ही पाहिलं तरी भगवत स्वरूपाला तो प्राप्त झालेला आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी कुठलाच अवगुण आपल्याला शोधूनही सापडत नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. आता तैसा मी म्हटलो की नाही, तैसा म्हणजे कैसा, जैसा वरती सांगितला तैसा, जसा वर सांगितला तसा. मग सगळे ते दृष्टांत लावून घ्यायचे आणि या सगळ्या दृष्टांतामध्ये जसे गुण आहेत तसे सज्जनाकडे गुण आहेत, पण या दृष्टांतांमध्ये जसे अवगुण आहेत तसे मात्र त्याच्याकडे अवगुण नाहीत. शोधून जरी पाहिलं तरी अवगुण मिळत नाही आणि ज्याच्या ठिकाणी अवगुण मिळत नाहीत त्याला तुम्ही सज्जन म्हणा, असा तुकाराम महाराजांचा या अभंगाचा आशय आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर
तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. दीपा नाही पाठी पोटी अंधकार, सर्वांगी साखर अवघे गोड. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करतो. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याचं औचित्य साधून आपल्या ह्या ठिकाणी हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय दासोपंत स्वामी यांच्या अर्थात स्वामींच्या मार्गदर्शनानं संपन्न होत असलेला आपला हा प्रातिवार्षिक स्वरूपाचा पंचम दिनाचा आनंदोत्सव आहे. 5 दिवसापर्यंत हा उत्सव आपण संपन्न करतो. 5 दिवसात अनेक कीर्तनकार, 5 दिवसात अनेक कलाकार या ठिकाणी येतात, आपली उपस्थिती देतात, आपली सेवा देतात. हे इथलं वैशिष्ट्य आहे. मागच्याही वर्षी आम्ही या ठिकाणी सेवा केली. हरिभक्तीपरायण जे सिद्धेश दादा असतील किंवा हरिभक्तीपरायण ऋषीदादा आहेत, या दोघांच्याही संपर्कातून प्रातिवार्षिक मागच्या वर्षी याही वर्षी मी या ठिकाणी सेवा केली. आणि त्याही वेळेला मी म्हणून गेलो होतो की स्वामींचं मृदंगाच्या क्षेत्रातलं कार्य अत्यंत मोठं आहे आणि व्यापक आहे, अत्यंत मोठं व्यापक. मी त्याही वेळेला म्हटलं होतं आणि पुन्हा म्हणायला मला संकोच काहीच वाटत नाही की मागच्या वेळेला पण मी सांगितलं होतं की विद्यार्थ्याला शिकवलं पाहिजे. हे जरी खरं असलं तरी विद्यार्थ्याला अत्यंत बेसिक लेवलपासून शिकवलं पाहिजे अशी तळमळ फक्त याच व्यक्तीच्या अंतःकरणात आहे. कारण बऱ्याचशा वेळेला होतं कसं, बरीचशी मंडळी अशी सांगतात की आधी थोडं शिकून घ्या मग आमच्याकडे या. आधी तुम्ही थोडं शिका. बऱ्याचशा वेळेला हीच पद्धत वापरली जाते. पण स्वामींचं असं नाही. अगदी बेसिक टू बेसिक, अगदी ज्याला काहीच येत नसावं, म्हणजे अगदी ता मारल्यापासून ते धा मारल्यापासून ते तिट म्हणण्यापासून ते तिटकत गदिगण म्हणण्यापर्यंत सगळ्याच्या सगळं मला अजूनही ते आठवत आहे. ते मागच्या ज्या VCDs होत्या त्यातल्या स्वामींचं असलेलं जे म्हणणं होतं ना, क्षमा करा मी तुमच्यासारखंच बोलेन, तुमच्यासारखंच बोलेन, पण तुम्ही असंच म्हणायची की याला ता म्हणतेत. म्हणून मी म्हटलं क्षमा करा मी तुमच्यासारखंच बोलेन. याला धा म्हणतेत, ह्याला ता म्हणतेत, ह्याला तिट म्हणतेत आणि याला तिट म्हणतेत. असंच होतं की नाही मला सांगा. असं अगदी असंच. आणि त्या आम्ही बघायचो. तुमची VCD पण माझ्याकडे होती ती. जेव्हा हे YouTube वगैरे काही नव्हतं तेव्हा VCD होती की नाही, तेव्हा कारण सांगू का, त्याचं कारण एवढंच आहे, माझी प्रमुख आवड म्हणजे पखवाज आहे. माझी प्रमुख आवड म्हणजे पखवाज आहे. म्हणजे जर मी कीर्तनकार झालो नसतो, मस्त मोठा वादक झालो असतो मी. कारण ते आमच्या टीचरने ओळखून घेतलं होतं आणि माझ्या बाबांना त्यानं निरोप कळवलं होतं की याचं काय ते बघून घ्या, दिवसभर बेंच वाजवत असतं म्हणे. तेव्हा मग ते बाबांनी हेरलं होतं की बाबा आहे. पण मग पखवाज वादक बनवण्याच्या ऐवजी माझ्या बाबांनी अत्यंत कष्टानं आम्हाला कीर्तनकार बनवलं, कीर्तनाच्या गादीवर उभं केलं आणि म्हणून त्यांच्या आशीर्वादानं आहोत आम्ही. म्हणून मी म्हटलं की पखवाजाच्या मध्ये माझी विशेष रुची होती म्हणण्यापेक्षा आता आहे पण म्हणून आम्ही त्या VCDs अनेक आपल्या ऐकलेल्या आहेत. बेसिक लेवलपासून लोकाला कळावं. म्हणजे आता खरं सांगू का, हे ऑनलाईन आता निघालं, स्वामी तेव्हापासून ऑनलाईन आहेत. तेव्हापासून म्हणजे VCDच्या माध्यमातून पोरांना शिकता येईल ही किती मोठी भावना होती, दूरचा विचार होता की नाही तो. म्हणून मी स्वामींचं या क्षेत्रामध्ये, मृदंगाच्या क्षेत्रात हे अत्यंत मोठं व्यापक असं काम आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने हा उत्सव दरवर्षी या ठिकाणी संपन्न होतो. अलंकापुरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी आपली विनम्रता, आपल्या ठिकाणचा अंतःकरणातला भाव समर्पित करण्याकरता येणारी सगळी साधक मंडळी या ठिकाणी येतात आणि सेवा देतात. म्हणून मी सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करेन. आदरणीय स्वामींचे अनेक आभार व्यक्त करतो. सिद्धेश दादा, ऋषीदादांचे अनेक आभार व्यक्त करतो. या कीर्तनाकरिता उपस्थित असलेली सगळीच आदरणीय गायनाचार्य मंडळी आहेत, मी सगळ्यांचे अनेक आभार व्यक्त करेन. महाराजांचा काय परिचय आहे? कैलास महाराज पोळ. अरे बापरे, मी नाव खूप दिवसापासून ऐकून आहे बरं का. पण कैलासाचं दर्शन लगेच नाही होत. बरेच प्रयत्न, वेळ घ्यावे लागते त्याला. कैलास महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज मोतीराम महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांची अनेक आभार व्यक्त करेन. उजव्या बाजूला या ठिकाणी आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. याचं कारण असं आहे की तुम्ही बरेच दिवस मला भेटले नाही आहात, बरेच दिवस भेटले नाहीत. नाहीतर पांडुरंग महाराज आणि मी आणि कृष्णा महाराज चौरे आणि आम्ही सगळे कीर्तन स्पर्धेमध्ये एकत्र होतो की नाही. माऊलींच्या मंदिरामध्ये जे कीर्तन स्पर्धा झाली आणि त्याच्यामधलं जे माझं इंग्रजी कीर्तन झालं होतं की नाही, त्या याच्यामध्ये होतो आम्ही. ते लोकांनी विचारलं की त्याच्यानंतर परत इंग्रजी कीर्तन केलं की नाही केलं. मी म्हटलं तेवढं एक केलेलं होतं, त्याच्यावर अजून सत्कार घेतोय, परत वाटेल तेव्हा करू म्हटलं दुसरं कधीतरी.
काही नाही. आणि आता केलं परवाच्या दिवशी आम्ही पुण्यातल्या 2 शाळा आणि 1 महाविद्यालय अशा तिघांच्या सुमारे 1000 विद्यार्थ्यांकरिता आम्ही इंग्रजी कीर्तन केलं परवा पिंपरी चिंचवडला आपल्या. छान इंग्रजी कीर्तन झालं ते. त्या मुलांनी फार शांतपणे ऐकलं बरं का. म्हणजे मला याचं नवल वाटलं की इंग्रजी कीर्तन ऐकायला आलेली ती सगळी शाळेतली आणि विद्यार्थी वर्ग हातात वहीन पेन घेऊन आले होते. आता त्यांना कुठली टिपणं घ्यायची होती मला माहिती नाही, पण त्यांना ते घेऊन आले होते सुंदर पद्धतीनं. म्हणून पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांची अनेक आभार व्यक्त करेन. पखवाजाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत मोठं नाव हरिभक्तीपरायण मंगेशदादा जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. हे एक अत्यंत मोठं नाव आहे. आज आपण या ठिकाणी उपस्थित झालात, तुमची साथसंगत आम्हाला प्राप्त झाली. आणि हरिभक्तीपरायण आदरणीय विजय महाराज शिंदे, बापरे आडनाव मोठं आहे, विजय महाराज शिंदे आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांची अनेक आभार व्यक्त करीन. ही सगळीच गायक वादक मंडळी अत्यंत आपापल्या क्षेत्रात निपुण आणि प्रावीण्य सिद्ध केलेली मोठी मोठी मंडळी आहेत बरं का. परंतु आपल्या सगळ्यांच्या सेवेकरिता या ठिकाणी उपस्थित होतात. हा त्यांचा स्वामींवर असलेला प्रेमाचा भाग आहे, म्हणून ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली. मागे हरिभक्तीपरायण आमचे किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. अचानक त्यांनी मला सरप्राईज दिला, आज या ठिकाणी उपस्थित झाले. पाठीमागे तुमच्या किरण महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ह्या आळंदी क्षेत्रामध्ये सद्गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातलं ज्यांचं वास्तव्य आहे असे हरिभक्तीपरायण परमश्रद्धेय आदरणीय संदीपानंद महाराज कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी महाराजांच्याही चरणी विनम्रपणे नतमस्तक होतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. माझे पूज्य पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत, बाबांच्या चरणी नतमस्तक होतो. महाराष्ट्रातलं तरुण कीर्तनकारांच्यापैकी एक अत्यंत अग्रगण्य नाव आणि माझे परममित्र हरिभक्तीपरायण भूषण महाराज तळणीकर या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सुद्धा कीर्तन क्षेत्रातलं फार मोठं नाव आहे. भूषण महाराज तळणीकर संप्रदायाला अनुसरून संप्रदायाच्या कीर्तन परंपरा सांभाळून त्यांची परंपरा सांभाळून आणि सगळ्या पद्धतीचं गायन वक्तृत्व अतिशयपणे सुंदर भूषण महाराज आज या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांची अनेक आभार व्यक्त करतो. मी मागच्याही वर्षी म्हणालो होतो हे एवढं सगळं म्हणजे आता इथून सुरुवात करा आणि इकडे येऊन थांबवा असं जर आपण बघितलं. आमचे सुदर्शन महाराज मते या ठिकाणी उपस्थित आहेत. आमच्या परिसरातले आमच्या घरातले ते या ठिकाणी उपस्थित आहेत. हा सगळा जर गोतावळा पाहिला ना तर स्वामी हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. हे सगळं मिळण्याकरता माणूस भाग्यवंत असावा लागतो, तरच त्याला मिळतं, नाही तर ते मिळत नाही. आणि तसला भाग्यवंत मी आहे. आणि म्हणून आपण सगळेच अच्छा म्हणजे पत्रिका वाचलीच नव्हती वाटतं तुम्ही. नाही असं करू नका, नाव वाचून येत चला. मी भाग्यवंत आहे म्हणून आपण सगळी मंडळी अत्यंत प्रसन्न चित्तानं कीर्तन श्रवण केलं. झालेली ही सेवा सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. तुका म्हणते सजना पासून तुका म्हणते अंधकार
आवगी गोड गोड एकदा जा रे अलंकापुरा एकदा जा रे अलंकापुरा जन्मईर जारा चुकवावू जन्मईर जारा चुकवावू एकदा जा रे अलंकापुरा एकदा जा रे अलंकापुरा ज्ञानराज माझी माऊली 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 एका जनार्दनाची एका जनार्दनाची स्वामी एकदा जा रे अलंकापुरा एकदा जा रे अलंकापुरा सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर साखर सर्वांगी साखर सर्वांगी साखर
साखर आवघी गोड सर्वांगी साखर सर्वांगी साखर अवघी गोड अवघी गोड अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड सर्वांगी साखर अवघी गोड थोडी अंधकार थोडी अंधकार नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम ईशम आनंदी वल्लभम. काय असतं महाराज, काही ठिकाणी जय आहे पण यश नाही, काही ठिकाणी जय आहे पण यश नाही, काही ठिकाणी यश आहे पण जय नाही, काही ठिकाणी दोन्ही आहे पण भाग्यवंत नाही. वा, ज्याला कळलं ते हसले, ज्याला कळलं नाही त्यांनी प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये. आता हे सुद्धा कळत नाही, काय करावं माणसं. ते भाग्यवंत नावाला खरंच जागतात ते. आणि आज आमचं भाग्य आहे की तुमचा कीर्तन ऐकायला मिळालं आम्हाला. सुदर्शन महाराज मला नेहमी म्हणायचे की जयेश महाराज येणार आहेत येणार. म्हटलं आज खरंच भाग्य आहे. नाही, खरंच आहे ना. आणि जयेश महाराज हे आपल्या वारकरी संप्रदायातले यंग जनरेशनमधले तारे आहेत, लक्षात ठेवा. काय टाळ्या वाजवल्या बघा, जोरात वाजवा ना. एकादशी उद्या आहे, एकादशी आज नाही आहे. खरंच आहे. आणि हे बघा महाराज, मी नेहमी सांगतो, टुडेज यंग जनरेशन इज व्हेरी टॅलेंटेड अँड इज व्हेरी स्किलफुल. देर इज नो डाऊट अबाउट इट, बट दे डू नॉट गेट डायरेक्शन इन देअर लाईफ. दिस इज द ट्रॅजेडी, आय थिंक सो. त्यांनी हे केलं पाहिजे. आणि हे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये उच्च विद्या विभूषित आहेत आपले महाराज. आणि स्वामीबद्दल काय बोलावं महाराज. मला स्वामी शब्दाचा अर्थ अजून कळला नाही. वेदांताच्या दृष्टीने काय मला माहिती नाही, पण व्यवहारातल्या दृष्टीने सांगू, ज्यांचं व्यक्तिमत्व अतिशय दिलखुलास आहे ते स्वामी. हां, नेहमी त्यांचं प्रेम असतं. आणि त्यांच्या पखवाजाबद्दल, त्यांच्या कलेबद्दल आपल्याकडे शब्द नाही आहेत. इतकं ते आपल्या आदरणीय, वंदनीय, पूज्यश्री काय म्हणू आपण, ताल मार्तंडसुद्धा कमी पडेल असे आपले स्वामी आहेत. त्यांच्याबद्दल अतिशय प्रेम आहे. आणि त्यांची दोन्ही मुलं बरं का महाराज, माणसं इस्टेटीचे वारसदार होतात पण परंपरेचे होत नाहीत. इस्टेटीचे वारसदार सगळे होतात हो, पण परंपरेचे वारसदार होत नाहीत. आणि ते होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि स्वामींनी आपले सिद्धेश्वर असतील, आपले
ऋषिकेश असतील, हे दोघेही अतिशय सुंदर वाजवतात आणि त्यांची अणुपूर्वी चालवतात पुढे. मग खूप आज आनंदाची गोष्ट आहे, तुमचं कीर्तन ऐकायला आम्हाला मिळालं. सुदर्शन महाराजांनी सांगितलं की येणार आहेत जयेश महाराज. खरंच आहे, जय, यश आणि भाग्य हे सगळ्यांना मिळत नाही, पण तुम्हाला मिळालं आहे. नाही का? आणि पुढे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मागे उभा मंगेश. अतिशय सुंदर. काय महाराज, काय यांच्याबद्दल काय शब्दच नाहीत. आपले मगाशीच महाराजांनी सांगितलं, सध्या शिंदेंचं वार आहे जास्त, ते सांगितलं मगाशी, मी काही जास्त सांगत नाही. आणि आपले पौळ महाराजांनी असं काय भैरवी, अतिशय सुंदर. मला जुनी आठवण झाली, तुम्ही भैरवी म्हणालात, ही सगळी आदरणीय. आणि बघा, असं अशा ठिकाणी कीर्तन असावं, नाहीतर आम्हाला साथ मिळत नाही, साथीचा रोग येतो. हो, मी एकदा रंगात आलो, जयेश महाराज हार्मोनियमवाला वाजवत होता हार्मोनियम, त्याला म्हटलं सूर धरा, सूर द्या, त्याने हातात काढून दिला माझ्या. काय करावं, मला खूप अवघड आहे. हो, एक तुमच्यासारखा गाणारा होता आपल्या इकडेच गंगाखेडला. म्हटलं बाळ, तू खूप सुंदर गायलं, तुला संगीताबद्दल काय माहिती आहे का? तो म्हणला परवाच पळून गेली. आता काय करायचं? अशी जर साथ आली तर साथ नाही, साथीचा रोग येतो. म्हणून अतिशय नादब्रह्म, स्वरब्रह्म आणि शब्दब्रह्म हे एकत्र आलं तर ते कीर्तन. नादब्रह्म, शब्दब्रह्म आणि स्वरब्रह्म हे एकत्र आलं तर कीर्तन. आणि या ठिकाणी हे सगळं एकत्र आले. मी जास्त बोलत नाही, महाराजांनी अतिशय सुंदर, स्वामींनी बोला म्हटलं म्हणून मी 2 शब्द बोलतोय. तेव्हा आता आपले आदरणीय, वंदनीय, खरंच मला त्यांचा स्वाभिमान आहे की आज आपला वारकरी संप्रदाय कुठे चालला आहे? अधोगतीकडे चाललेला आहे. सूर, शब्द, लय, काव्य, व्याकरण, न्याय हे सगळं कीर्तन करायला. हो, आणि शब्दांचं गांभीर्य तर राहिलंच नाही आहे महाराज. हे सगळं एकत्रित येणं म्हणजे जयेश महाराज भाग्यवंत आहेत. तेव्हा महाराजांचा सत्कार आपले आदरणीय स्वामी करतील. या स्वामी पुढे या. महाराजांचा सत्कार होतोय. आता तरी टाळ्या वाजवा म्हणजे थंडी जाईल ना. अजून थांबा ना, त्यांचा सत्कार होता. हा, कैलास महाराज, जोरदार टाळ्या होऊ द्या. आपले कैलास महाराज पवळ यांचा सत्कार होतोय. नाही, माझा काय नाही. आज खरं आहे, म्हणजे मी पण उगाच बोललो नसतो, पण तुम्ही होतात डाव्या बाजूला म्हणून मी बरंच बोललो आहे. कारण अत्यंत वेदशास्त्र संपन्न, शब्दांचं गांभीर्य, अर्थात जिथं कळतं तिथं सादर करायला बरं वाटतं. त्याच्यामुळे हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय संदीपानंद महाराज कुलकर्णी या ठिकाणी उपस्थित राहिले. आपल्या सगळ्यांचं ज्यांच्या ठिकाणी श्रद्धाभाव आहे, स्वामी त्यांचा सत्कार करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आदरणीय मोतीराम महाराज या. मोतीराम महाराजांची चांगली साथ मिळाली, म्हणजे मला अजूनही थांबवत नाही. पहा ना, मी अजून बोलतोय. मोतीराम महाराजांची आभार व्यक्त करतो. त्यांचा सन्मान हरिभक्तीपरायण पंडित दासोपंत स्वामी करतील, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. पुढील सूत्र आपल्या हातात नाही. आणखीन कोणाचं करायचं आहे? अरे हो. आणि कुळीकन्या पुत्र होती जै सात्विक, तयाचा हरी जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. नाही का? आपले असे असणारे जयेश महाराजांचे पिताश्री या इकडे आपला सत्कार पंडित दासोपंत स्वामी करतायत.
महाराजांचे वडील आहेत. कीर्तनकाराचे वडील बरोबर येतीलच असं नाही आहे. पण इथे महाराजांचे वडील बरोबर आहेत, ही भाग्याची गोष्ट आहे. म्हणून तर ते भाग्यवंत आहेत. टाळ्या वाजवा. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीस जावा. या या मंगेश महाराज पुढे पाहिजे ना तुम्ही, म्हणजे आम्हाला म्हणता येईल पुढे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आतापर्यंत पुढे होता, आता मागे या. या या सुदर्शन महाराज. या पांडुरंग महाराज. पांडुरंग जवळ पाहिजे.